आज तुम्ही जे काही बघताय हे आमचं स्वप्न होतं, तसं तुम्ही आज स्वप्न बघताय तसं आम्ही पण बघितलेलं होतं आणि आम्ही साकार करून टाकतो. आज जवळजवळ 250च्या वरती सोसायटी तिथे येऊन गेल्यात आणि मला स्वतःला जॉब असल्यामुळे जमत नाही, म्हणून मी रविवारी 9:30 वाजता सर्वांना बोलवतो. दर रविवारी इथे असतात, म्हणजे कधी कधी 40-50 जणं पण येतात, कधी 100 जणं पण येतात, तर त्यांना बाहेर बसवावं लागतं. ओके, तर 250च्या वरती सोसायटीत येतात हे सांगण्याचं कारण असं आहे की बरेचसे उत्सुक आहेत आणि त्याच्यात थोडेफार करतायत सुद्धा. पूर्वरंग सोसायटीचं नाव एवढ्यासाठीच झालं, माहिती सांगितली की आम्ही खरोखर सेल्फ रिडेव्हलपमेंट केलं. सांगण्याची गोष्ट अशी आहे की सेल्फ रिडेव्हलपमेंट आज बऱ्याच ठिकाणी होतं आहे, फोफावतं आहे, किंवा तुमच्या ऐकण्यात आलं असेल ज्या सोसायटीने गेलं तिथे. पण आम्ही खरोखर सेल्फ रिडेव्हलपमेंट केलं याच्यासाठी मी सांगेन की 56 आमचे मेंबर्स होते, 56 महाराष्ट्रीयन कुटुंबियांनी हा 23 महिन्याचा टॉवर बांधला आहे. हा टॉवर बांधताना आम्ही कुठलंही प्रोजेक्ट फायनान्स घेतलेलं नाही आहे, स्वतःचा रेंट स्वतः बेअर केलेलं. तिसरी गोष्ट, आम्ही कुठलंही ब्राईब दिलेलं नाही आहे एक पैसा. एकाही परमिशनसाठी सगळ्या परमिशन्स तुम्ही विदाऊट ब्राईब देता घेतल्या. चौथी गोष्ट, आम्ही एकच कॉन्ट्रॅक्टर अपॉइंट न करता लेबर कॉन्ट्रॅक्टर ठेवलेले, त्यांना मटेरियल आम्ही दिलं आणि आमच्याकडचे सर्व फ्लॅट आम्ही स्वतः विकले. एकही पैसा आम्ही ब्रोकरेज दिलेला नाही आहे किंवा आमच्या मेंबर्सला पण दिलेला नाही. सर, आता 56 फ्लॅट होते, आता किती फ्लॅट झाले? 56 मेंबरची आता 118 फ्लॅटची सोसायटी झाली. 118 फ्लॅटमध्ये जवळजवळ 56च्या वरचे फ्लॅट सेलला होते. त्याच्यातले 15 फ्लॅट आमच्या मेंबर्सनीच ॲडिशनल घेतले किंवा त्यांच्या ब्लड रिलेशन होते आणि बाकीचे फ्लॅट्स आम्ही विकलेले आहेत. आमचा आधीचा एरिया होता 390 कार्पेट आणि आम्ही लोकांना फ्री दिलेलं आहे 960 कार्पेट. 960च्या वरती आम्ही थोडेसे 5 लाख घेऊन 1000 कार्पेट प्रत्येकाला फ्री दिलं. समजला ते तुम्हाला? ओके, नाही समजलं जरा. म्हणजे आमचा आधी 1 BHK होते 56 मेंबर्सचे. हां, 1 BHKचा एरिया होता 390 कार्पेट, मी कार्पेटमध्ये बोलतो, आणि आम्ही 960 कार्पेट फ्री दिला आपले 56 लोकांना. आपल्या 56 लोकांना. म्हणजे आता सगळे फ्लॅट्स 960 स्क्वेअर फीटचे आहेत का? ओके. 1000 स्क्वेअर फीटचे 3 BHK आहेत. ओके. पण आम्ही थोडं वेगळं केलं ते तुम्हाला सांगतो मी कसं केलं, काय केलं ते. मला वाटतं पहिलं यांना जे एक्सप्लेन करायचं ते सगळं एक्सप्लेन करू दे आणि नंतर आपण क्वेश्चन्स विचारू. म्हणणं तेच आहे की तुम्ही आलात तर तुम्हाला एक लोकांचं असं असतं की बरेचसे प्रश्न असतात, ते आम्ही काय केलं ते सांगतो. हां, आणि त्यांचं सगळं अर्धे तुमच्या प्रश्नाची उत्तरं मिळतील, त्याच्यावरती प्रश्न असतील तर आपण बरोबर. हां, 11ला नंतर एक मीटिंग आहे. एनिवे, तर पूर्वरंग सोसायटीचा आत्ता तुम्ही जो प्रोजेक्ट बघताय हा 118 फ्लॅटचा प्रोजेक्ट आहे. इथे 3 BHK, 2 BHK, 1 BHK आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने बनवलेले आहेत आणि आत्ता आमचा पूर्ण सेल झाला आहे. एकच फक्त 2 BHK बाकी आहे. ओके, तो पण आमचा इझिली सेल होईल. ओके, तर प्रोसेस अशी आहे की आम्ही तुमच्यासारखे ज्यावेळेला हा विचार करत होतो की रिडेव्हलपमेंट करूया, सेल्फ रिडेव्हलपमेंट करूया. ओके, पण आत्ता आमचा एक्सपिरियन्स जो तुम्हाला मी पहिल्यांदा शेअर करतो, ओके, त्याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल की सेल्फ रिडेव्हलपमेंट वाटतं तेवढं सोपं नाही आहे. ओके, पण तुम्ही जर का मेहनत केलीत ना तर ह्याच्यासारखे बेनिफिट तुम्हाला मिळणार नाही. आज सेल्फ रिडेव्हलपमेंटमध्ये आम्हाला काय बेनिफिट मिळाले, तर पहिला बेनिफिट मिळाला एक्स्ट्रा एरिया. आज 390 कार्पेटचा बिल्डर असता तर 960 दिला असता का? आम्हाला 500च्या वरती मिळालं. आज 960 आम्ही घेतलेलं आहे, लक्षात घ्या. सेकंड, क्वालिटी कन्स्ट्रक्शन. आज हे आम्ही वॉर्मोरा वापरल्या खाली. कोणी बिल्डर तुमच्या ॲम्युनिटी एरियामध्ये एवढे कॉस्टली वापरत नाही. एशियन पेंटचा पेंट दिला बाहेरून आतून कोणी बिल्डर देतो. आतमधले ब्लॉक आहेत ते गोदरेजचे आहेत, ग्लास आहेत ते स्टॅन गोबेनचे आहेत.
आम्ही वॉटरप्रूफिंग जे केलेलं आहे, कारण शेवटी बिल्डिंगला वॉटरप्रूफिंग सर्वात महत्त्वाचं असतं. तर हे वॉटरप्रूफिंग खूप कॉस्टली, म्हणजे डॉक्टर फिक्सिटपेक्षा पण चांगल्या कंपनीचं आम्ही हे करून घेतो. सुनंदा केमिकल म्हणून खूप मोठी कंपनी आहे. ओके, हे तुमचे फायदे आहेत. त्याच्यानंतर दुसरा फायदा काय की हा प्रोजेक्ट तुमच्याकडेच राहिला 5 वर्षात. आम्ही कोविडमधून गेलो. जर बिल्डर असता आणि कोविड आलेलं असतं तर आम्हाला त्यांनी खाऊन टाकलं. हे फायदे आहेत. पण हे फायदे मिळण्यासाठी तुम्ही विचार केला आपण सेल्फ डेव्हलपमेंट करूया, कमिटीतली लोक करतील, आपण मस्त बसूया, असं नाही होणार. तुम्हाला पण हातपाय सर्वांना हलवावं लागतील. आज मी तुमच्यासमोर बोलतोय, मी आज 56 नाही तर आमच्या सर्व त्यांचे फॅमिली मेंबर्स वगैरे आहेत त्यांचा एक रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून बोलतोय. पण हे करण्यामागची सर्वांची मेहनत आहे. ॲज अ सेक्रेटरी म्हणून हा प्रोजेक्ट मी लीड केला. ओके, पण ह्याच्यात मेहनत सर्वांची आहे. तर पहिल्यांदा लक्षात घ्या की मेहनत करावी लागेल आणि मेहनत केलं तर तुम्ही आमच्यासारखं स्वप्न पण साकार करू शकता. बरेच लोक येतात की सेल्फ डेव्हलपमेंट करायचं आहे, पण सेल्फ डेव्हलपमेंट करायचं म्हणजे नक्की काय करायचं माहीत नसतं. आणि आल्यानंतर मग कळल्यावर ते म्हणतात हां हे करतील ना, मी आहे, सपोर्ट आहे मला. सपोर्ट नाही चालत, तुम्हाला पण प्रत्यक्ष उतरायला लागतं. आणि याच्यात रॉकेट सायन्स काही नाही आहे. रॉकेट सायन्स नाही आहे, कोणीही करू शकतं. ओके, फक्त तुम्हाला करण्याची जिद्द पाहिजे. आज सेल्फ डेव्हलपमेंटसाठी महत्त्वाच्या जर का गोष्ट असेल ती तुमच्यातली युनिटी. तुमच्यामध्ये युनिटी किती आहे ते खूप महत्त्वाचं आहे. आणि काय असतात सोसायटीमध्ये एक मेंबर्स मतभेद इकडे पण होते, असं काही नाही आहे. आमची पण इथे सोसायटीत एवढे वर्ष राहत होतो तर मतभेद असतात. पण हे मतभेद कुठल्या लेवलला असतात? एक इगो लेवल असते फक्त, बाकी काही नसतं. कोणाची पैशाची देवाणघेवाण नसते, काही नाही. हा स्वतःला काय सांगणार समजतो, अरे आणि माझ्या गाडीच्या इथे पार्क केली, हे छोटे छोटे भांडणं असतात ना, अदरवाईज काय असतं. पण प्रत्येकाने स्वतःच्या फायद्यासाठी 2 पावलं मागे येऊन इथे कॉर्डिनेट जर का केला ना तर सेल्फ डेव्हलपमेंटसारखा तुम्हाला बेनिफिट हे मिळणार नाही, कुठेच मिळणार. कारण आपण आयुष्यात तुमचं घर जे आहे ओके, तर त्या घराचं ते तुमची आयुष्यभराची पुंजी आहे. ओके, ती जर का तुम्ही इन्व्हेस्ट केलेली असेल त्याच्यात कामाच्या रूपाने तर तुम्हाला हे असं मिळतं. जसं आम्हाला 390 कार्पेटचं आम्ही मेहनत करून आज 1000 कार्पेटच्या घरामध्ये राहतो आहे. ओके, पण ह्या मेहनतीचं फळ आहे. तर म्हणून मी तुम्हाला सर्वांना सांगतोय की आता इथं जेवढे बसलेले आहेत, मी स्वतः विचार करतो हे उत्सुक आहेत सेल्फ डेव्हलपमेंट करण्यासाठी. तर तुम्ही सर्वांनी एकत्र येऊन करा, सर्व काही शक्य आहे. फक्त 2 गोष्टी लागतात त्या महत्त्वाच्या, एक तर युनिटी आणि फंडिंग. ओके, पैशाचं तुम्हाला सोंग आणता येणार नाही, पण त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगेन आम्ही कसा मार्ग स्वीकारला, काय केलं, त्याच्यात तुम्हाला कळेल. पण मग तुम्ही पण तुमच्या आणि विचार करा. त्याच्यात आमच्या सोसायटीत 56 लोकांपैकी एकही जण या बिल्डिंग कन्स्ट्रक्शनच्या कुठल्याही पार्टमध्ये काम केलेला नव्हता. 56च्या 56 लोक जॉबवर होते आणि हे जॉब करता करता आम्ही केलेलं आहे. आणि आमच्या प्रोजेक्ट म्हणजे आमच्या लेडीजचा पण तेवढा सहभाग आहे. 19 आता आमचा प्रोजेक्ट चालू केला आम्ही 2016च्या दरम्यान. चालू नाही केला, विचार चालू झाला रिडेव्हलपमेंट करायचा. कारण आमची ही म्हाडाची बिल्डिंग आहे. मुलुंडला तुम्ही आलात तर हा पूर्ण म्हणजे मुलुंडच्या त्या साईडला असेल किंवा हा पूर्ण एरिया भरपूर मोठा एरिया आहे. हा एरिया म्हाडाचा आहे. ओके, तर म्हाडाच्या अंडर येतं. तर आमचं 390 कार्पेटवर त्यावेळेला रूम होता, पण म्हाडाचं कन्स्ट्रक्शन चांगलं नसल्यामुळे आम्ही विचार केला की सेल्फ रिडेव्हलपमेंट करूया. रिडेव्हलपमेंट केल्यावर तुम्हाला पर्याय काय, बिल्डर. मी तुम्हाला 2016-17 सांगतोय, म्हणजे जवळजवळ 9 वर्षापूर्वी 8 वर्षापूर्वी. त्यावेळेला सेल्फ रिडेव्हलपमेंटचं नाव पण नव्हतं. पण त्यावेळेला आम्ही विचार केला की आमच्या रोडला जवळजवळ 4-5 कन्स्ट्रक्शन थांबलेले होते. आणि का थांबलेले, तर बिल्डरनी प्रोजेक्ट घेतला, दुसऱ्याला सेल केला, त्यांनी तिसऱ्याला सेल केला आणि प्रोजेक्ट बंद पडला. आपापसात मेंबरची भांडणं, त्याच्यामुळे प्रोजेक्ट बंद केला. तर आम्ही विचार केला की हे सर्व करायला जातो आपण, पण उगाचच त्याच्यामध्ये आणि तुम्ही कितीही चांगलं केलं तरी लोक नावं ठेवणार ते ठेवणार. तर त्याच्यामुळे आम्ही विचार केला की थोडं आपण जरा काही वेगळं करता येईल का. त्यावेळेला मी स्वतः प्रभूंचे त्यावेळेला एकाच दुसरे यूट्यूबवर व्हिडिओ होते प्रभू साहेबांचे, ते मी बघितले. मुलुंडला 1985 साली एक सोसायटी सेल्फ रिडेव्हलपमेंट झालेली, 1985ला चिंतामणी सोसायटी. पण त्यावेळेचं पिक्चर वेगळं होतं, आत्ताचं वेगळं आहे. ओके,
मग आम्ही विचार केला की आपण सेल्फ डेव्हलपमेंटचा पर्याय विचार करू का, असं विचार केला. 15 ऑगस्ट 2016ला आम्ही सोसायटीत मिटिंग घेतलेली, पण त्यावेळेला आमचे जवळ 40 मेंबर उपस्थित होते. 40पैकी 38 जणांनी सेल्फ डेव्हलपमेंटचा विरोध केला 2016. ठीक आहे. आणि मी होतो एक सेल्फ डेव्हलपमेंट आणि मला एक ब्लाइंडली फॉलो करणारा आमचा मेंबर होता. ॲज अ सेक्रेटरी म्हणून माझं काम होतं की हे करायचं होतं. आणि मग नंतर सर्वांशी बोलून हे करून आम्ही माहिती गोळा केली, काय करता येईल, कसं करता येईल. आणि जून 2017 11 जून 2017ला आम्ही सोसायटीच्या बाहेर एक सभा घेतली. ह्या मिटिंगमध्ये म्हणजे सेल्फ डेव्हलपमेंटचा निर्णय घेण्यासाठी आम्ही फक्त मेंबर्सला बोलवलं नाही, मेंबर्सच्या फॅमिलीला पण बोलवलं. मग त्यांचा मुलगा असेल, मुलगी असेल, त्यांची मिसेस किंवा मेंबर जे कोण असतील तर सर्वांना आम्ही तिथे मिटिंगला बोलवलं AGMला. आणि तिथे मी त्यांना सांगितलं आपण काय करतो आहे, कशासाठी करतो, सेल्फ डेव्हलपमेंट म्हणजे काय. ओके. हे सर्व सांगितल्यानंतर त्यांना एकच मुद्दा पटला. तो मुद्दा पटण्याचा असा आहे, तो तुम्ही पण लक्षात घ्या की तुम्ही जर का बिल्डर रिडेव्हलपमेंटला गेला तर डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट करावं लागतं. माहिती आहे ना तुम्हाला डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट. ज्यावेळेला तुम्ही डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट करता त्यावेळेला तुमचं घर तुम्ही बिल्डरला ऑफिशियली देऊन टाकता. ते ज्यावेळेला आपण केलं तर त्याच्यानंतर तुम्ही परत रिवाइंड होऊ शकत नाही. कारण तुम्ही एकदा डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट दिले तर त्याच्यानंतर हां काय रे मित्र ऑफिसमध्ये मी एकत्र होतो. बस या तुम्ही लाड का ते पहिलं. दुसरं कितीही काहीही करा, धमकी द्या, काही द्या, जोपर्यंत बिल्डर तुम्हाला रिव्हर्सल देत नाही तोपर्यंत काही होत. पण तुम्ही जर का सेल्फ डेव्हलपमेंटला गेला तर तुम्हाला एक फर्दर प्रोसेस घेऊन जायची. मग तुमची रिस्क कुठे चालू होते, तुमची रिस्क कधी चालू होते तर तुमची रिस्क चालू होते ज्या दिवशी तुम्ही घर सोडता त्यावेळेला, बरोबर. त्याच्या आधी तर तुम्हाला रिस्क नसते, पण त्या दरम्यान तुम्हाला वाटलं की हे आपल्याला नाही जमणार तर मग तुम्हाला पर्याय असतो की बिल्डरकडे जाण्याचा. कळलं मी काय म्हणतो ते. पण ह्या पिरियडमध्ये जे तुम्ही त्याच्यात आतमध्ये शिरता आणि माहिती घेता तर तुमच्याकडे एक बार्गेनिंग पॉवर येते की ज्यावेळेला बिल्डर आहे तो तुम्हाला फसवू शकणार नाही. तर हे आम्ही आमच्या मेंबर्सना सांगितल्यावर सर्वांना पटलं. आणि तिथे त्या मिटिंगमध्ये जवळजवळ आमचे 51 मेंबर हजर होते आणि आम्हाला 100% त्यांनी सपोर्ट केला की सेल्फ डेव्हलपमेंटला आपण फर्दर करू. तर नंतरची स्टेप होती की कमिटी किंवा वॉट एव्हर रिडेव्हलपमेंट कमिटी. आम्ही एक विचार केला की 11 जणांची कमिटी होती तर 4 जणांना आम्ही कोपअप करून घेतलं आणि 15 जणांची आम्ही रिडेव्हलपमेंट कमिटी बनवली. मॅनेजिंग कमिटी वेगळी, रिडेव्हलपमेंट कमिटी वेगळी असं केलं नाही. कारण बऱ्याच वेळेला होतं की रिडेव्हलपमेंट कमिटीने जे काही प्रस्ताव आणला आहे, रिकमेंडेशन आणलं आहे ते मॅनेजिंग कमिटीला मान्य नसतं आणि आपापसात क्लॅशेस होत असतात. मग इन्स्टेड ऑफ इट मॅनेजिंग कमिटीलाच आम्ही 4 जणांना कोपअप करून घेतलं आणि 15 जणांची आम्ही रिडेव्हलपमेंट कमिटी केली. कमिटी केल्यानंतर पहिला एक स्टेप घेतली की ही कमिटी ही ऑन पेपर असेल. सोसायटीतल्या कुठल्याही मेंबर्सला मिटिंगमध्ये या प्रोजेक्टमध्ये सहभाग घ्यायचा असेल तो येऊ शकतो, मिटिंगमध्ये बसू शकतो, त्याचे विचार मांडू शकतो, सर्व काही करू शकतो. पण ऑफिशियल गोष्टी असतील तिथे ही कमिटी असेल. ओके. मग तो मेंबर नसेल, एखाद्या मेंबर्सची बायको असेल, एखाद्या मेंबर्सचा मुलगा असेल आणि त्याला याच्यात भाग घ्यायचा असेल तोही घेऊ शकतो. त्याच्यातून एक फायदा झाला. बऱ्याच वेळेला काय असतं की कमिटी झाल्यानंतर कमिटी आणि बाकी मेंबर्स है ना, मग काही मेंबर्स असतात जे भरपूर सजेशन देतात बाहेरून की नाही हे बरोबर नाही, हे व्हायला नाही पाहिजे, असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे. पण त्यांना आम्ही बोलायला वावट ठेवला नाही झालं पाहिजे किंवा तुमचं म्हणणं आहे ना या मिटिंगमध्ये बसा, मांडा, आपण ते एक्झिक्यूट करू. तर त्याच्यामुळे जी वायफाय बडबड असते ना ती थांबली तिथे. नाही तर बऱ्याच वेळेला ह्या गोष्टी होतात. ओके. आणि सर्व मेंबर्समध्ये एकाच मेंबर असे असतात. पण आम्ही सर्वांसाठी मीटिंग ओपन केली. प्रोजेक्ट हा ट्रान्सपरंट ठेवला, कुठेही त्याच्यामध्ये काही ठेवलेलं नाही आहे आणि ज्या काही डिसिजन्स असतील ते सर्वांना एकत्र घेऊन करायचं असं ठरलं. मग आमचं चालू झालं की प्रोसेस करताना तुम्हाला टीम लागते एक्सपर्ट. तर त्याच्यात पहिलं लागतं फिजिबिलिटी रिपोर्टसाठी आर्किटेक्ट PMC है ना.
तर आम्ही PMC एक देवदार असोसिएट म्हणून आहेत त्यांना नेमलं फक्त आणि फक्त फिजिबिलिटी रिपोर्ट देण्यासाठी. फिजिबिलिटी रिपोर्ट हा तुमच्या प्रोजेक्टचा हार्ट असतो. ओके, तर आम्ही आर्किटेक्टकडून फिजिबिलिटी रिपोर्ट घेतला. फिजिबिलिटी रिपोर्टमध्ये काय असतं की तुमचा आत्ताचा एरिया किती, तर तुम्हाला किती एक्स्ट्रा एरिया मिळणार, त्यात FSI किती आहे, तुम्हाला एक्झॅक्ट एरिया एवढा मिळाल्यावर तो एरिया तुम्हाला कन्वर्ट करण्यासाठी किती प्रीमियम भरायला लागेल, किती चार्जेस असतील, कन्स्ट्रक्शन कॉस्ट किती येईल, हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला कळेल की तुम्हाला किती एरिया मिळू शकतो आणि तुम्ही विकू किती शकता. कळलं? तर ह्या फिजिबिलिटी रिपोर्ट जो असतो ना तो मॅक्झिमम एक थंब रूलवर असतो. काही कॅल्क्युलेशन्स असतात, हा प्रोजेक्शन आहे. पण आम्ही तोच रिपोर्ट घेऊन अजून 2-3 आर्किटेक्टला दाखवलं, त्यांच्याकडनं वेटिंग करून घेतलं आणि आम्ही आधी आमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये टाकून घेतलं की नक्की काय आहे. आम्ही जो फिजिबिलिटी घेतला तो आणि नंतर आमचा तयार झालेला फिजिबिलिटी याच्यात बराचसा फरक होता. त्याचं रिझन काय, कन्स्ट्रक्शन कॉस्ट किती पकडले 2700 का, नाही थंब रूल आहे. तर थंब रूल का 2700, 3000 का नाही पकडली, 2500 का नाही पकडली, नाही थंब रूल आहे एवढी होते. असं नाही आहे, तुम्ही जसं क्वालिटी वापराल तसं असणार आहे. एरियामध्ये 1.14 त्याला डिवाईड करायचं. का करायचं 1.14? नाही तो एक्स्ट्रा एरिया असतो, थंब रूल आहे. पण आम्ही त्याच्यात घुसून माहिती घेतली आणि मग आम्हाला कळलं की यस हा आपला फिजिबिलिटी रिपोर्ट आहे, हा परफेक्ट. आता हा फिजिबिलिटी रिपोर्ट आला, तुमचा एरिया आला, तर तुम्हाला काय लागतं, डिझाईन, बरोबर. मग आम्ही आमच्याकडे जवळजवळ 12-13 आम्ही आर्किटेक्टकडे फिरलो होतो की हा आमचा फिजिबिलिटी रिपोर्ट आहे, आम्हाला सोसायटीचं आम्हाला फ्लोअर प्लॅन आहे. फ्लोअर प्लॅन म्हणजे तुमचा एका फ्लोअरचा प्लॅन असतो जिथे तुमची घरं कशी असतात, बेडरूम, हॉल वगैरे. काही जणांनी आम्हाला वेड्यात काढलं. आम्ही मोठ्या आर्किटेक्टला भेटलो, खारेघाट, बाटली बॉय अशा मोठमोठ्या आर्किटेक्टला भेटलो. त्याच्यातले 5 जण तयार झाले की आम्हाला फ्रीमध्ये फ्लोअर प्लॅन बनवून द्याला. आम्ही सांगितलं आमच्याकडे पैसे नाही आहेत, फ्रीमध्ये द्या. 5 जणांनी आम्हाला दिलं. त्याच्यातला एक संजय भोईटे म्हणून जो आमच्या जे मेंबर आहेत, अविनाश लाड, त्यांचा मित्र आहे. तो संजय भोईटे जो आहे त्याच्याकडनं आम्ही प्लॅन घेतो. ज्या वेळेला तुमच्या हातात प्लॅन येतो ना, फ्लोअर प्लॅन, त्याला तुमचं ड्रीम जागृत होतं. लक्षात घ्या की तुमचा हॉल असा असणार आहे, हे बेडरूम असेल, किचन असं असेल. पण हा बनवताना आम्ही काय केलं, आमच्या 56 मेंबर्सकडनं फीडबॅक घेतले. तुम्हाला बाल्कनी हवी आहे का, तुम्हाला किचन केवढं मोठं हवं आहे, किंवा बेडरूम किती हवं आहे, हॉल कसा हवा आहे. मुद्दाम फीडबॅक घेतलं की लोकांना काय हवं आहे ते आपल्याला देता येईल. तर त्याच्यात बरेचसे आले आम्हाला बाल्कनी हवी आहे, कारण बाल्कनी हा कॉन्सेप्ट नसतो मॅक्झिमम FSIमध्ये येत असल्यामुळे, किंवा आम्हाला हे आवडेल, गार्डन असलं पाहिजे, असं घेतलं. पण हे करण्यामागचं कारण एकच होतं, आम्ही त्यांचं ड्रीम बिल्डिंग करत होतो की आज तुम्हाला जर का सांगितलं तुम्हाला कसा फ्लॅट घ्यायला आवडेल, तर तुम्ही लिहिणार ना, मला 3 BHK लागेल, मला किचन लेडीज येतील किचन मोठं पाहिजे, ओके, किंवा मला बेडरूम मोठा हवा आहे, बाल्कनी असायला हवी, ओके. तिथे तुमचं ड्रीम बिल्डिंग चालू होतं आणि मग तुम्ही कामं करायला सुरुवात करणार. मग फ्लोअर प्लॅन आला. फ्लोअर प्लॅनवर आम्ही घेतल्यानंतर आम्ही संजय भोईटेंनाच सांगितलं की तुम्हीच आमचे आर्किटेक्ट म्हणून. हे सर्व मीटिंगमध्ये टेंडर करून झालं, तो प्रश्न वेगळा. आता फ्लोअर जो तुमचा आर्किटेक्ट डिझाईन बनवतो, ते डिझाईन माडाकडे किंवा ऑथॉरिटीकडे, आता तुमच्याकडे सिडकोकडे ते पास करून घ्यावं लागतं ॲज पर रूल्स रेग्युलेशन. त्याच्यासाठी लागतं लायझनिंग आर्किटेक्ट. लायझनिंग आर्किटेक्ट काय करतो, डिझायनिंग आर्किटेक्टने दिलेला प्लॅन असतो तो बिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये जाऊन ॲप्रूव्ह करून घेतो. त्याला रूल्स रेग्युलेशन माहिती असतात. कळलं तुम्हाला? हे 2 जण लागले. मग तिसरा पण लागतो RCC कन्सल्टंट. RCC कन्सल्टंट काय करतो, हा ठोकळा उभा करतो. कॉलम, बीम वगैरे त्याचं काम असतं. बिल्डिंग स्ट्रॉंग कशी होईल, अर्थक्वेकसाठी कसं आहे प्रोटेक्शन असेल ते. इथे RCT कौशिक घाटे आमचे लायझनिंग आर्किटेक्ट झाले. RCT मुलुंडमध्ये खूप मोठं नाव आहे, म्हणजे 34-35 वर्षाचा आहे. त्यांना पण आम्ही सांगितलं तुम्ही आमच्या RCC कन्सल्टंट. हे पण सर्व टेंडर करून ते पण आले. पण या सर्वांना सांगितलं आत्ता आम्ही तुम्हाला पैसे देऊ शकत नाही, आम्ही नंतर देऊ. ओके. आता हे मी जे 3 जण झाले. लिगल ॲडवायझर लागतो. इथं समीर वैद्य म्हणून मुलुंडच्याच होता. जोशी असोसिएट म्हणून त्यांना आम्ही अकाउंटंट केलं. आता या 5 जणांना सेल्फ डेव्हलपमेंट माहीत नव्हतं. इवन संजय भोईटेने आम्हाला अपोज केलेला, तुम्ही सेल्फ डेव्हलपमेंट करता. आम्ही पहिल्या मिटिंगला गेलो, त्यांनी आम्हाला लागलं अरे नका करायला जाऊ, हे
सर्व. ओके, पण त्यात हे 5 जण होते. चार्ट अकाउंटंटनी सांगितलं कसं करायचं अकाउंटिंग, आम्ही केलंच नाही. आम्ही म्हणलं आमच्याबरोबर कर. लिगल ॲडवायझरला सांगितलं तो ड्राफ्ट बनवायचा, आपण मग एकत्र बसून बनूया. हां बनूया, कारण त्यांनी सेल्फ डेव्हलपमेंट वगैरे कामच केलं नव्हतं. ओके, कारण इथे कसं होतं, इथे आम्ही मेंबर्स होतो आणि आम्हीच बिल्डर होतो. दुसरीकडे कसं तर मेंबर्स आणि बिल्डर वेगळे असतात, त्यांच्या ॲग्रीमेंट वेगळे असतात. ही एक टीम तयार केली आम्ही. आता ह्याच्यात सर्वात महत्त्वाचा पार्ट असतो PMC. आम्ही कुशमन अँड वेकफिल्ड या अमेरिकन कंपनीला ते प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट ठेवलं. ती लोकं त्यांची 2च कामं असतात, एक म्हणजे क्वालिटी कन्स्ट्रक्शन करून देणं आणि टाईम मॅनेजमेंट करणं. ते तुमच्या लायझनिंग, कॉन्ट्रॅक्टर हे त्या भानगडीत ते पडत नाही. ओके, आता हे मी तुम्हाला एवढं सांगतो, तर हे करताना त्याच्या आधी सुरुवात कशी झाली. ज्यावेळेला आम्ही डिसिजन घेतलं की आपल्याला सेल्फ डेव्हलपमेंटला जायचं आहे, त्यावेळेला मुंबई बँक घेऊन आलेली की सेल्फ डेव्हलपमेंटसाठी फंडिंग. ओके, सुरुवात. आणि अवर पूर्वरंग वॉज दी फर्स्ट सोसायटी टू अप्रोच टू मुंबई बँक, आणि त्यांनी पण आम्हाला 20 करोडचं लोन सँक्शन केलं. हे लोन आम्हाला कधी सँक्शन केलं त्यांनी, मार्च 2018ला. कधी मार्च 2018ला त्यांनी आम्हाला इन प्रिन्सिपल अप्रुव्हल लोन सँक्शन केलं 20 करोड. त्या बेसिसवर आम्ही सर्व प्रोसेस, मार्च 2019ला त्या बेसिसवर आम्ही सर्व प्रोसेस आमची चालू केली. ओके, लोन मिळणार आहे आपल्याला, सर्वांची तयारी आहे. ओके, ही पूर्ण टीम तयार झालेली आहे. त्याच्यामुळे फक्त त्यांचं एकच अट होती की तुम्ही बिल्डिंग पाडून जोपर्यंत प्लिंथ बांधत नाही तोपर्यंत बँक लोन देणार नाही, तोपर्यंतचा खर्च सोसायटी. समजलं तुम्हाला? आम्ही पण म्हणालो ठीक आहे, म्हणजे आपल्याला तेवढा खर्च मॅनेज करायला लागेल, कशा पद्धतीने करायचं ते आपण बघूया. तर ही सर्व तयारी करत करत आम्ही फर्दर गेलो. मुंबई बँकेकडून लोन मिळालं आहे, ही टीम पूर्णचं पूर्ण अपॉइंट झालेली आहे. आणि ते सर्व झाल्यानंतर आता फर्दर काय, तर आता एक्झिक्युशन करणं ना, एक्झिक्युशन पार्ट आला. तर त्याच दरम्यान ही मी तुम्हाला जी गोष्ट सांगतोय ही अंदाजे मार्च 2019च्या दरम्यानची असेल. मग आता आम्ही प्रोसेस केलं की जो प्लॅन जो बनवलेला आहे तो प्लॅन तुम्हाला ॲप्रूव्ह करून यायला लागतो. तर आर्किटेक्ट काय म्हणत होता की प्रत्येक टेबलला एक रेट ठरलेला असतो. रेट ठरलेला असतो म्हणजे तुम्हाला कळलं, तर त्याच्यामुळे तुम्हाला ते द्यावं लागेल. आम्ही कुठून देणार, आम्ही कुठून देणार पैसे, मग तुम्हाला यावं लागेल. मग आम्ही एक 4 जणांची टीम बनवली, जे सिनियर सिटीजन्स होते, कारण आम्ही सगळं जॉबला जाणार होते. त्यांना आम्ही सांगितलं इथून माडाला जायचं, ओला उबर करा, माडाला जा, खा प्या, तिथे काही करा आणि ओला करून इथे यायचं. आणि त्यांचं काम काय, जे आर्किटेक्ट सांगेल त्या टेबलवर जाऊन आमचं कधी होणार एवढंच विचारायचं, कारण त्यांना माहीत नाही ना काय आहे ते. फक्त आमचं पूर्वरंग सोसायटीचं कधी होणार. तर चौघांनी त्यांचं काम चांगलं पार पाडलं. तो कौशिक घाटे जो आहे तो सांगायचा या टेबलवर फाईल आहे, म्हणजे आपले 4 जण जायचे. आता त्याच्यात तुम्हाला सांगतो की मतभेद कसे असतात ते. त्या चौघांमध्ये 2 जण एकमेकाशी जवळजवळ 7-8 वर्ष बोलत पण नव्हते. ओके, पण तरी पण ते 4 जण जात होते. तर जात हळूहळू जसं एकदा कम्युनिकेशन चालू झालं आणि आजच्या तारखेला ते दोघंही चांगले मित्र आहेत. ओके, म्हणजे मला नंतर कधी कधी त्यांच्या मिसेसचा फोन बोलणार की अरे या एक बालकृष्ण डोंबणे म्हणून आमचे ट्रेझरर आहेत. ओके, त्यांचं पण त्यांना महत्त्व चालू होतं. सानपाडा, नवी मुंबई, वाशीच्या बाजू. तर हां, पुढे तर एक तो पार्ट असतो की आपण कितीही म्हटलं तरी मतभेद तुम्हाला बाजूला ठेवायला लागतात. त्यांनी केलं. त्यांच्या मिसेसचा कधी कधी फोन आहे तर अरे रविवारी कुठे माडा चालू असतो, म्हणजे रविवारी बाहेर गेलेलं असतं, तर कुठे गेलं तुम्हाला सांगायची गरज नाही. तो वॉट एव्हर. तर ह्या गोष्टी होत असतात. तर त्यांनी चांगलं काम केलं. त्याच्यात फायदा असा झाला की प्रत्येकाला कळलं की अरे हे सेल्फ डेव्हलपमेंट करतात माडामध्ये, आणि त्यांची फाईल पण पुढे सरकायला लागली. असं नाही आमच्याकडे कोणी पैसे मागितले नाही. मागितलं, आम्ही सांगितलं साहेब नाही देऊ शकत, आम्ही इलिगल काहीही करत नाही आहोत. ओके, आम्ही तुम्हाला एकच देऊ शकतो, दिवाळीला काहीतरी गिफ्ट देऊ शकतो. आता आम्ही नाही देऊ शकत. पण त्यांना पण कळलं की बरोबर आहे की बिल्डरची
कॉर्डिनेशन करणं आणि एका सोसायटीची कॉर्डिनेशन करणं जमीन आसमानाचा फरक. हळूहळू आमची प्रोसेस चालू होऊन आम्हाला IOD आली. आता IOD आल्यावर तुम्ही बिल्डिंग पाडू शकता. मग आम्ही घरं खाली करायला सुरुवात केली. पण त्याच दरम्यान काय झालं की तुमच्याकडे लोन नाही आहे. लोन मी काय सांगितलं तुम्हाला कधी मिळणार, क्लीन झाल्यानंतर. म्हणून आम्ही आमच्या मेंबर्सला सांगितलं की एक काम करा, तुमचं रेंट सध्या स्वतःच बेअर करा. ज्या वेळेला लोन होईल त्यावेळेला आपण रेंट बघूया ना. 4 जण नाही तयार झाले त्याच्यातले. आम्ही म्हणालो ठीक आहे, तुमचा रेंट आम्ही बेअर करू. 4 जण म्हणाले आम्हाला नाही जमणार. रेंट बेअर करू म्हणजे काय, सोसायटीतल्या फंडिंगमधून देऊ, पण प्रोजेक्ट झाल्यावर तुम्हाला त्याच्यावर इंटरेस्ट द्यावा लागेल, है ना. त्याच्यातले 4 जण नंतर तयार झाले. ओके. आणि 56 लोकांनी, कारण प्रत्येकाला जास्त जमतं. काही जण गावी गेले, काही जणांनी वन RK घेतला किंवा वॉटेवर. तिथे मुलुंडला रेट आहे तर थोडं खाण्याला गेले, असं पण झालेलं आहे. पण रेंट त्यांनी स्वतः बेअर करायला सुरुवात केली. सोसायटीकडे 35 लाख होते, ते आम्ही वापरले. प्रोजेक्ट चालू झाला, IOD आली. ऑक्टोबर 2019ला आम्ही बिल्डिंग पूर्णपणे खाली केली. ओके. नोव्हेंबर, डिसेंबर, 26 डिसेंबर 2019ला बिल्डिंग पूर्ण डिमॉलिश झाली. ह्या दरम्यान आमची बाकीची कामं चालू होती की आता कॉन्ट्रॅक्टर नेमायचे आहेत, बाकीच्या गोष्टी असतील. 11:30ला कोण आहे? सोलार 12:30. ठीक आहे. तर हे आम्ही चालू केलं हळूहळू की त्या दरम्यान हा जो पिरियड होता त्याच्यामध्ये आम्ही बाकीच्या गोष्टी पण माहिती करून घेत होतो आणि फर्दर आम्ही जात होतो. तर डिसेंबर 2019ला आम्ही बिल्डिंग डिमॉलिश केली. कॉन्ट्रॅक्टर नेमायचं आहे हे सर्व ठरलं. मुंबई बँकेची पण आम्ही काय काय करतो ते सांगत होतो, त्यांना पेपर सबमिट करत होतो, सर्व होतं. आणि कॉन्ट्रॅक्टर आमचा अपॉइंट होत आला फेब्रुवारी 2020पर्यंत. 6 मार्च 2020ला आम्ही आमच्या बिल्डिंगचं भूमिपूजन केलं. ओके. आम्ही हे भूमिपूजन केलं 6 मार्च 2020ला. तुम्हाला आता आठवण करून देतो, त्याला भूमिपूजनाच्या वेळेला आम्ही मास्क लावलेले होते. तर भूमिपूजन आमचं 6 मार्च 2020ला झालं आणि कॉन्ट्रॅक्टर फायनल झाला. 1 एप्रिलपासून हा कॉन्ट्रॅक्टर आपला हटणार आहे. ॲग्रीमेंट बाकी होतं. आणि 21 मार्च 2020ला लॉकडाऊन झालं. ओके. लॉकडाऊन झालं, सर्व ठप्प झालं. आता आम्ही सर्व वेगवेगळ्या ठिकाणी राहत होतो, पण आमच्या ऑनलाईन मीटिंग या ऑक्टोबर 2019पासून होत होत्या. म्हणजे लोक कोविडनंतर ऑनलाईन मीटिंग शिकले, पण आम्ही ऑक्टोबर 2019पासूनच ऑनलाईन मीटिंग चालू. नाही, आमच्याकडे जागा नव्हती ना मीटिंग घ्यायला. तर ते झाल्यानंतर सर्व जग ठप्प झालं. सर्व आनंदी होते कोविड आल्यावर, फ्रँकली स्पीकिंग. ओके, चला आता ऑफिसला जायचं नाही, घरीच बसायचं आहे. 1 महिना जाईल. ओके. पण 1 महिना गेला, पण नंतर थोडं अस्वस्थता वाढायला लागली. मग मी स्वतः 1 मे 2020ला एक मीटिंग घेतली ऑनलाईन. सर्व सोसायटीतले सर्व. त्यांना सांगितलं काही घाबरू नका, कारण आपला प्रोजेक्टमध्ये बिल्डर नाही आहे, आपल्याकडेच आहे. रेंट तुम्हाला स्वतः बेअर करायचं आहे. 5-6 महिने जास्ती गेले तरी चालतील. तुमचं रेंटची अमाऊंट आपण नंतर देणार आहोत. आपल्याकडे कोणी कॉन्ट्रॅक्टर नसल्यामुळे त्यांचं पेमेंट नाही आहे. ओके. उस्मान वेकफिल्डला आम्ही त्यावेळेला थांबायला सांगितलेलं, तुमची माणसं पाठवायची नाही. त्यांचं पण पेमेंट नव्हतं 6 महिन्याचं. तर आपल्याला भीती नाही. हे का, तर त्यांना थोडंसं एक तुम्हाला हे द्यावं लागतं की बाबा हां ठीक आहे, आपल्याला काय प्रॉब्लेम नाही. कारण तो काळ तसा होता. पण 3-4 महिन्यानंतर हळूहळू अस्वस्थता वाढायला लागली. म्हणजे तुम्हाला जर एप्रिल असेल, मे, जून नंतर लोक थोडंसं बरं डेथ व्हायला लागल्या, बाकीच्या गोष्टी व्हायला लागल्या. तर हे सर्व करत असताना आम्ही पण त्याच स्टेजमधून जात होतो. त्यात बरेचसे कामगार इथून निघून गेले. तुम्हाला माहिती असेल तर मुंबईतले लेबर सर्व निघून गेले तिथून. तर एक तो मोठा एक सेटबॅक होता कोविडचा. पण मग हळूहळू आम्ही त्याच्यावर वर्क चालू करताना आमचे जे राजन टिपणीस आहेत ते मला एकदा त्याच दरम्यान असं झालं की आम्हाला एक पहिला फटका बसला. पहिला फटका कोविड होता, दुसरा फटका आणि हा दुसरा मोठा फटका होता. मला आठवतं 15 जुलै 2020ला मला स्वतःला कोविड झालेलं होतं. बँकर असल्यामुळे आम्हाला लवकर झाले ते.
पण त्याच दरम्यान 20 जुलै 2020ला मला मुंबई बँकेतून फोन आला की तुमचं लोन होणार नाही. म्हणजे ज्या 20 करोडवर आम्ही अपेक्षित होतो ते 20 करोड आम्हाला मिळणार नव्हते. का तर RBIने ऑब्जेक्शन आणलं आहे, डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक हे प्रोजेक्ट फायनान्स सोसायटीला देऊ शकत नाही. कळलं. आता ह्या स्टेजमध्ये काय करायचं, तर मी बोललो हे सांगून कोणाला काय उपयोग आहे, कारण ऑलरेडी लोक त्यावेळेला टेन्शनमध्ये होते. आपण त्यांना सांगायला गेलो तर कोण एजेड असेल त्यांनी ते जास्ती शॉक वगैरे घेतला तर वेगळंच काहीतरी होऊ शकतं. तर त्याच्यापेक्षा न सांगितलेलं बरं. म्हणून मी 2-3 महिने थंड होतो आणि काहीच केलं नाही. फक्त त्या 2-3 महिन्यामध्ये म्हणजे मी आमच्या कमिटीमध्ये पण नाही सांगितलं, कारण सोसायटीत तुम्ही एकाला सांगितल्यानंतर ते BBC टाईप सर्व नेटवर्कमध्ये पसरतं. कोणालाच सांगितलं नाही, फक्त ते बायोप्रूफने ढोंगणं त्याच्या कानावर घातलं की असं असं आहे. पण त्यावेळेला एक थॉट प्रोसेस चालू झाली की अजून काय फंडिंगसाठी. मग बोलणं चालू झालं, चार्ट अकाउंटंटची बोलणं चालू झालं, ओळखीच्यांची. त्यावेळेला एक अंदाज आला की मार्केटमध्ये फंडिंग मिळतं, काही प्रॉब्लेम नाही आहे, एवढा मोठा प्रॉब्लेम नाही. पण ते लोकांपर्यंत सांगण्या इतपत नव्हतं. बघूया होईल काहीतरी. त्याच दरम्यान आमचे जे टिपणीस साहेब आहेत, जे मी तुम्हाला सांगितलं RCC कन्सल्टंट आहेत, मुलुंडमध्ये खूप मोठं नाव आहे, म्हणजे 35 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. ते एकदा मला सकाळी वॉकच्या वेळेला भेटले, मला म्हणाले अरे तुम्ही एवढी मेहनत करताय, कशाला कॉन्ट्रॅक्टर अपॉइंट करता. कॉन्ट्रॅक्टर नका करू, लेबर कॉन्ट्रॅक्टर ठेवा. माझ्याकडे मटेरियलवाल्यांची लिस्ट आहे, आम्ही तेच करतो. म्हणजे बिल्डर तेच करतात. म्हटलं साहेब आम्हाला हे जमणार नाही, आम्ही जॉबवाली माणसं आहोत, हे तुम्ही काय ते नको ते सांगू नका. तर अरे मी आहे ना, कितीतरी फायदा होतो, कशाला करताय. आणि हे लेबर वगैरे निघून गेलेत माहिती आहे ना. बरोबर आहे ते पण. मग आम्ही त्यांना सांगितलं ओके, आम्ही ॲग्री होतो, पण तुम्ही ऑन बोर्ड या. ते म्हणाले नाही मी ऑन बोर्ड नाही येणार. ऑन बोर्ड इन द सेन्स आम्हाला त्यांना मटेरियल मॅनेजमेंट कन्सल्टंट अपॉइंट करायचं होतं. ते म्हणाले नाही मी हे नाही करत. ते स्वतः बिल्डर पण आहेत आता. पण त्यांना आम्ही सगळं हे केलं की साहेब तुम्ही म्हणता ते आम्ही करू, पण आमच्या मागे कोणतरी ऑफिशियली यायला पाहिजे ना, तुमचा सपोर्ट असेल ऑफिशियली पाहिजे. मग आम्ही त्यांचे एक पर्सेंटेज ठरवले, तुम्हाला जेवढं काही आम्हाला फायदा होईल मटेरियलमध्ये त्यात आम्ही 2% तुम्हाला देऊ. ठरवून ते मटेरियल मॅनेजमेंट कन्सल्टंट झाले, त्यांचा एक स्टाफ त्यांनी इथे बसवला. पण हे चालू त्यावेळेला ठरलं. मग आता लेबर कॉन्ट्रॅक्टर पाहिजे, म्हणजे आमची आधीची प्रोसेस पूर्ण वाया गेली. कॉन्ट्रॅक्टर मग इथलेच मुलुंडचे 3-4 लेबर्स होते, लेबर कॉन्ट्रॅक्टर होते. त्याच्यातलं एक रवी रेड्डी म्हणून लेबर आहे, त्याला आम्ही घेतलं. त्यांनी काय करायचं, त्याचं मशिनरी आणायची, लेबर आणायचं, मटेरियल आम्ही देणार आणि कुशमन आणि वेकफील्ड कामावर लक्ष ठेवणार. हे सर्व ठरलं. आता ह्या दरम्यान काय झालं, पैसे येणार नाही आहेत. आता मी त्या मुद्द्यावर येतो, तुम्ही जे विचारलं. इथे आम्ही एक वेगळा हे केलं. आम्ही प्रत्येकाला फ्लॅट फ्री दिला नाही. बिल्डर काय करतो, तुम्हाला फ्लॅट फ्री देतो ना, आम्ही एरिया फ्री दिला. 960 कार्पेट एरिया फ्री. असं का केलं की जर का आम्हाला लोन मिळणार नाही आहे तर आपला ॲडिशनल एरिया आपल्या मेंबर्सलाच पहिला सेल करूया. कळलं तुम्हाला. ॲडिशनल एरिया आपल्या मेंबरला सेल करायला पाहिजे. म्हणून ज्या कुठल्याही सोसायटीने न केलेली गोष्ट आम्ही केली. त्यावेळेला 960 कार्पेट फ्री दिला. 960 कार्पेटमध्ये काय बसतं, 2 BHK बसतो. 3 BHK. 2 BHK म्हणजे खूप स्पेसियस होणार है ना. 3 BHK बसतो. आता एका घरामध्ये एक फक्त हजबंड वाईफ आहेत, त्यांचा मुलगा बाहेर गेला आहे, त्यांना 3 BHKची गरज आहे का. मग 2 BHK चालेल. मग आम्ही त्यांना असं सांगितलं तुम्ही 2 BHK घ्या आणि एक 1 BHK घ्या. 2 BHK आणि 1 BHK मिळून 1200 कार्पेट होतात. 960 फ्री. वरच्या 240 कार्पेटचं आम्ही तुम्हाला डिस्काउंटेड रेटमध्ये देतो, ते तुम्ही परचेस करा. प्रत्येकाला कन्व्हिन्स करायला लागलं. काही लोकांना आम्ही सांगितलं की तुमच्याकडे बिलकुल पैसे नाही आहेत, ओके, तुमच्या घरी कमवता जो आहे त्याच्याकडे जास्त येईल. मग तुम्ही एक काम करा, तुम्ही 2 1 BHK घ्या. 2 1 BHK 960 कार्पेटलाच होतात. 450 900 त्या दरम्यान 2 रूम तुमचे फ्री होतील. 1 BHK 1 BHK. ज्यांची 2 मुलं आहेत त्यांच्याकडे पैसे होते, त्यांना सांगितलं तुम्ही 2 2 BHK घ्या. 2 2 BHK घेतले, 1500 कार्पेट होतात, 960 फ्री. वरचा एरिया तुम्हाला
लोकांना पटलं आणि त्यातले 12-13 जण तयार झाले. 12-13 जण जे तयार झाले त्याच्यात अजून 3 जण आले, 15 जण, आणि 15 जणांचा आम्हाला 11 करोडचा सेल मिळाला. आउट ऑफ 90 करोड 85 करोड 11 करोडचा सेल हातात आला. मग तिथे मी काय केलं, मी सांगितलं त्यांना की आता तुमचा 11 करोडचा सेल आहे ना, आता सोसायटीला पैशाची गरज आहे. जसं आपण रिपेअरिंगसाठी फंडिंग काढतो ना, तसं सेल्फ रिडेव्हलपमेंटसाठी तुम्ही रिडेव्हलपमेंट फंड द्या. किती द्या? तुम्ही समजा 50 लाखाचा सेल घेतला आहे तर 10% द्या. 10% म्हणजे किती झाले? 5 लाख रुपये. ते 5 लाख रुपये रिडेव्हलपमेंट फंड म्हणून आम्ही घेणार, बरोबर. पण त्या 5 लाखावर रेरा रजिस्ट्रेशन होईपर्यंत तुम्हाला 8% इंटरेस्ट देऊ. त्यांना काय फायदा झाला? त्यांचे बँकेत पैसे होते 6.5-7%, 5.5%, तिथे TDS लागतो, तर त्यांनी तेच फंड काढून इथे द्यायला सांगितलं. मग आम्हाला फंडिंग सुरुवातीला 1.5 करोड झालं, मेंबर्सकडूनच 1.5 करोड झालं. मग आम्ही कॉन्ट्रॅक्टरचं बघितलेलं, त्यात आम्ही सांगणार होतो कॉन्ट्रॅक्टरला हा खर्च आधी तूच करायचा, पण आमच्याकडे फंडिंग आल्यावर मी कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं ठीक आहे चालू करायचं. नोव्हेंबर 2000 त्याच्यानंतर हे 15 जणांचं अजून 4 जण आमचे तयार झाले आणि 19 जणांचा मिळून आमच्याकडे जवळजवळ 13 करोडचा सेल हातात आला. पहिला 13 करोडचा सेल. ऑगस्ट 2020ला आमचं रेरा रजिस्ट्रेशन झालं आणि तिथून तुमचा गेम चालू होतो इथं रेरा रजिस्ट्रेशन झाल्यावर. पण आम्हाला फंडिंग रिडेव्हलपमेंट फंडला आलेले होते पैसे, कळलं ना तुम्हाला? मग आम्ही प्रोसेस चालू केली. त्याच्यात अजून एक डोक्यात आलं, आपण रिडेव्हलपमेंट फंड ह्या लोकांकडून घेतोय, त्यांनी एक्स्ट्रा एरिया घेतला, आपण मेंबर्सला अप्रोच होऊन अजून. मग आम्ही मेंबर्सला सांगितलं तुम्ही गावी घर बांधता ज्याला इन्व्हेस्ट करतात ना, आज तुमचंच घर बांधताय, तुमचं FD असेल जे काय असेल ते टाका इथे, ते फंडिंग इथे द्या, तुम्हाला 8% आम्ही इंटरेस्ट देऊ. कळलं? अजून 10 करोडचा आम्हाला 10 करोड नाही, अजून आम्हाला 2 करोडचा फंड आला मेंबर्सकडून. त्यांनी काही जणांनी त्यांचे FDs वगैरे मोडून टाकले आणि ते 10-10 लाख वगैरे दिले, कारण त्यांना दिसत होतं बिल्डिंग पाडलेली आहे, कॉन्ट्रॅक्टर होत आहे, ट्रान्सपरन्सी आहे, आम्ही त्यांना विश्वास देत होतो. ह्या सर्व गोष्टीतून त्यांनी टाकायला सुरुवात केली. आता इथे फंडिंग झाल्यावर नोव्हेंबर 2020ला आमचं काम चालू झालं. ओके, म्हणजे जे काम मार्च 2020ला व्हायचं होतं नोव्हेंबर 2020ला चालू झालं. फंडिंग टाकून हळूहळू करत आमचं प्लीन झालं. मार्च 2021ला आमचं प्लीन झालं आणि आम्हाला तिसरा फटका बसला. तिसरा फटका असा की हा जो एरिया आहे ऐरोलीचा पूर्ण, हा फ्लेमिंगो अभयारण्य म्हणून घोषित झाला. ओके, आणि त्याच्या दरम्यान सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला जोपर्यंत त्याचा बफर झोन ठरत नाही तोपर्यंत 10 किलोमीटर रेडियसमध्ये सर्व कामं बंद. 10 किलोमीटर रेडियस म्हणजे इथून अंधेरी सर्व कामं बंद होती, काही कारण नाही. मग आम्ही अक्षरशः हातापाया पडत होतो म्हाडाच्या. अरे आम्हाला ते म्हणाले अरे आम्ही तरी काय करणार, आम्हाला पण कळत आहे, पण हा रूल आहे, सुप्रीम कोर्टाचा निर्णय. त्यात 3-4 महिने गेले, अजून काही कारण नाही, आमची तयारी होती. पण ह्या दरम्यान सेल, आता तुम्हाला सांगतो तुमचा अख्ख्या सेल्फ रिडेव्हलपमेंट असेल किंवा बिल्डर रिडेव्हलपमेंट असेल, सर्व गणित कुठल्या गोष्टीवर अवलंबून असतं? सेल. तर तुमचा सेलच नाही झाला तर तुम्ही फेल पूर्णपणे. तर त्याच्यामुळे सेल हा खूप महत्त्वाचा असतो. तर त्याच दरम्यान असं झालं की आम्ही आमच्या लेडीजना तयार केलं. आमच्याकडे लेडीजना मी स्वतः त्यांची ऑनलाईन एक मीटिंग घेतलेली. त्या मीटिंगमध्ये कोणीही नव्हतं आमच्या मेंबर्सपैकी, आणि मुद्दाम फक्त लेडीजची मीटिंग म्हणून त्याला हे दिलं आणि त्यांना काय सांगितलं आपल्या प्रोजेक्टचे प्लस पॉईंट काय, प्रोजेक्टचे मायनस पॉईंट काय, आपण काय देतोय, बिल्डर काय देत आहेत, आपला प्रोजेक्ट सगळ्यांपेक्षा कशा पद्धतीने सक्सेसफुल होतोय आणि आपण जे देतोय आणि आपल्या बिल्डरच्या ह्याच्यात किती फरक असणार आहे, हे सर्व त्यांना जाणून त्यांचा एक कॉन्फिडन्स आम्ही बिल्ड केला की अरे हे येस. आणि त्यांना सांगितलं तुम्ही मार्केटिंग चालू करा. मग आमच्या मुलांना वगैरे सांगितलं सोशल मीडिया वापरा आणि त्या बेसिसवर आम्ही खूप ॲडव्हर्टाईजमेंट स्प्रेड केले. ओके, आणि इनिशियली आम्हाला 10-12चा सेल आला. रेरानंतर 10-12 सेल आमच्याकडे आला. त्याच्यात काही आमचे भाडेकरू होते ना, त्या दोघांनी आमच्याकडे सेल घेतला. ओके, म्हणजे मी प्राऊडली सांगेन माझ्या मिसेसचे 2 फ्लॅट विकले, 2 BHK 2 BHK. तर असं आमच्याकडे सर्वांनी फ्लॅट विकले, एकही पैसा ब्रोकरेज न घेता.
सेल एकदा तुमचा सुरू झाला ना की मग एकतर मेंबर्सनी ॲडिशनल एरिया घेऊन सेल दिला आणि बाहेरून 10-12 लोकांचा सेल आला. आणि रेरा रजिस्ट्रेशनची गंमत एवढी चांगली आहे की रेरा रजिस्ट्रेशनमध्ये पेमेंट प्लॅन असतो, माहिती आहे ना तुम्हाला. ज्या वेळेला तुमची प्लिंथ होते ना तर तुमच्या टोटल प्राईसच्या 45% भरायचे असतात. तर त्याच्यामुळे हे 45% जे आहेत ते भरपूर होतात ना. तर ते जे 10-12 सेल आले त्याच्यात मग आम्ही अंदाजे नोव्हेंबर 2020च्या त्याच दरम्यान, नोव्हेंबर-डिसेंबर 2020, सॉरी मी तुम्हाला आता 21चं सांगतो आहे, पण जानेवारी 2021च्या दरम्यान परत एक आमची AGM झाली. त्या AGMमध्ये सांगितलं आपल्याला मेंबर्सनी ॲडिशनल एरिया घेतला आहे, तिथून पैसे आलेत, आपल्या मेंबर्सनी टाकले, सेल आपला होतो आहे. तुम्हाला वाटतं का मुंबई बँकेचं लोन घेण्याचं आपली गरज आहे? सर्व म्हणांना घेऊन ठेवायला पाहिजे, कारण कधी लागलं बिगलं काय झालं तर. त्यांना त्यावेळेला सांगितलं नाही होणार आहे लोन, त्यांचं लोन होणार नाही आहे. तुम्हाला असं कसं नाही होणार आहे लोन. काही जणांना तरी कुणकुण लागलेली, पण त्यावेळेला एक लोकांना कॉन्फिडन्स होता की आपल्याकडे पर्याय आहे. कळलं? जे आम्हाला जुलै 2020ला मुंबई बँकेने सांगितलं की तुमचं लोन होणार नाही, त्यावेळेला सांगितलं असतं तर पर्याय काही नव्हता. पण ह्या वेळेला पर्याय होता. लोकांना माहिती होतं अरे आपलं एवढं झालं आहे, होतं आहे काम, म्हणजे प्लिनचं बांधकाम चालू आहे, आता होतं आहे, हां ठीक आहे. मग तिथे सांगितलं आता अजून सेल चालू करा. आणि मग सर्वच कामाला लागले सेलच्या मागे. आमच्याकडे आम्ही पॅम्पलेट काढलेले, आम्ही कोणालाही पॅम्पलेट वाटले नाही. तुम्हाला खरं सांगतो, माझ्याकडे फोटो आहेत. आमच्याकडे 7-7, 10-10 जणांची टीम, लेडीज जेंट्सची, पॅम्पलेट असे धरून उभे असायचे गार्डनच्या इथे सकाळी. ओळखीचे लोक आहेत ना ते विचारायचे अरे काय आहे आमचा प्रोजेक्ट आहे. आम्ही प्रोजेक्ट आमचा खाली नाही पडून दिला. आम्ही आमच्या प्रोजेक्टला सेल्फ रिडेव्हलपमेंट आहे म्हणून लोक काय बघतात अरे स्वस्तात मिळेल, नाही. आम्ही आमच्या बिल्डरपेक्षा पण चांगली प्राईस लावली जास्ती, कारण आम्ही क्वालिटी देणार होतो. तर जे जे विचारायचे ना किती प्राईस आहे, अरे तो तिकडे तो देऊन दे, आम्ही क्वालिटी देतो आहे. आम्ही आमची घरं बांधतो आहे, ती क्वालिटी बांधतो आहे, त्याच्यात जर काय यायचं असेल तर या. पण त्या कॉन्फिडन्सच्या बेसवर आमचा सेल रन व्हायला लागला. ओके. आणि मग ह्या प्रोसेसमध्ये आम्ही काय केलं तर आमचे जेवढे मेंबर्स होते ती 15 जणांची कमिटी होती, मी तुम्हाला सांगितलं ना. तर 15 जणांच्या कमिटीतले 5-6 जण ते झोपले तर झोपलेलेच शेवटपर्यंत, ते कधीच नाही आले. पण आमची 25 जणांची टीम तयार झाली, जवळजवळ 25 जणांची. मग त्याच्यात पण आम्ही काय केलं की 3 जण चला तुम्हाला फायनान्सचं करायला आहे ना तर तिथे बघा. तुम्हाला ही 4 जणांची म्हाडाची टीम लायझनिंगवाली, सेलची टीम बनवली. तर सेलच्या टीममध्ये आमच्या इथे मुलं पण होती. ओके. लेडीज मुली होत्या. ओके. त्याच्यानंतर दुसरं लिगल टीम बनवली. ओके. कन्स्ट्रक्शन टीम बनवली की ह्याच्याची कोऑर्डिनेट करायचं PMची. आणि आमच्या ऑनलाईन मिटिंग ज्या असायच्या त्या मिटिंगमध्ये मग आम्ही दर आठवड्याला एक मिटिंग, त्या मिटिंगमध्ये मग माझा रोल होता कोऑर्डिनेट करणं. त्याच्यामुळे ATR बनवायचं, ॲक्शन टेकन रिपोर्ट. म्हणजे काय, तुझं काय झालं, हे करणार होतं त्याचं काय झालं, नाही अरे मला जमलं नाही, ठीक आहे तुला मदत पाहिजे का, असं कॉर्डिनेशन करत 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 आम्ही गेलो. ओके. आणि मग हे सर्व ही जी प्रोसेस आहे तर हे मी तुमच्यासमोर बोलतो आहे, पण ह्याच्यामध्ये या बाकीच्या सर्वांची मेहनत आहे. ओके. असं नाही आहे की ह्या दरम्यान काही क्लॅशेस वगैरे झालेले आहेत, मतभेद हे झाले, पण आम्ही एकच ठेवलं हे मतभेद फक्त वैचारिक लेवलला असले पाहिजेत, ते इंडिव्हिज्युअल लेवलला घेऊन येऊ नका. काही ठिकाणी असं झालं की नाही आपण हेच करूया, म्हणजे आम्ही अक्षरशः लहान मुलासारखं टॉयलेट कसा पाहिजे त्याच्यात पण मांडतो. कारण तुमच्या हातात आहे ना, मग टॉयलेट करताना शॉवर बाजूला पाहिजे का मध्ये पाहिजे, तिथे पण कमोड वॉल माउंटेड पाहिजे का फ्लोरिंगला पाहिजे, हे पण आम्ही मांडतो. पण आम्ही तिथे ठरवलेलं की आपल्याला जर काय त्याचं डिसिजन होत नसेल तर प्रभू साहेबांना विचारायचं की साहेब हे असं असं आहे काय करायचं. ते बोलतील ती पूर्व दिशा, आणि यांना विचारायचं टिपणीस साहेबांना, जस्ट लाईक ते आमचे मेंटर म्हणून होते, आणि ते जे बोलतील ती पूर्व दिशा, मग ते करून टाकायचं. आता ह्या सर्व प्रोसेसमध्ये मी तुम्हाला सांगितलं आम्ही ते ग्रुप केलेले सर्वांचे. तर त्याच्यात ह्या प्रोसेसमध्ये कॉर्डिनेशन होत एकदा काम चालू झालं ना की त्याच्यानंतर ते परफेक्टली जातं, काही नाही. आम्हाला पेमेंट पण येत होतं. आणि मुंबई बँक 2023ला मे 2023ला आम्हाला अप्रोच झाली. आता आम्हाला निर्मला सीतारामननी परवानगी दिली आहे प्रोजेक्ट फायनान्स करायला, तुम्हाला लोन देऊ.
ओके. पण त्यावेळेला आमचं फिनिशिंग बाकी होतं. आम्ही म्हणालो आणि आमचे 20 का 25 फ्लॅट सेलचे बाकी होते. मग आम्ही म्हणालो 12 करोड आम्हाला द्या लोन. आणि आम्ही एप्रिल 2023ला आम्ही 12 करोडचं लोन सँक्शन करून घेतलं. आणि आम्ही त्याला हात पण नव्हता लावला. मग त्यांनी सांगितलं ना तुम्हाला काहीतरी उचल घ्यावी लागेल. मग आम्ही 5 लाख उचलले आमच्या PMGला पेमेंट करायला. आणि प्रोजेक्ट कंप्लीट होईपर्यंत आम्ही काहीच उचललं नाही त्यांच्याकडे. कारण तोपर्यंत आमचा प्रोजेक्ट बऱ्यापैकी कंप्लीट होत आलेला. म्हणून मी सांगतोय की आम्ही कुठलंही प्रोजेक्ट फायनान्स घेतलं नाही. कारण ते 5 लाख घेतले ते नावालाच घेतले आणि त्यानंतर भरून पण टाकले आम्ही. ओके. तर ह्या एंटायर प्रोसेसमध्ये आज तुम्ही बघताय ना त्याच्यामुळे हा प्रोजेक्ट सक्सेस झाला. आता असं नाही आहे की आम्ही जर का रेंट स्वतः आजची परिस्थिती सांगतो. आमच्या मेंबर्सनी जे रेंट भरलेलं त्या सर्वांना आम्ही रेंट परत केलेलं आहे त्यांचं. त्यांना एक फायदा काय झाला, त्या रेंटमध्ये त्यांनी इंटेरियर केलं, त्यांना लमसम अमाऊंट आली. आणि आम्ही त्यावेळेला त्यांना सांगितलेलं तुम्ही तुमचं रेंट भरताय ना स्वतःचं, हे रिकरिंग अकाउंट आहे तुमचं. जसं आपण बँकेत MRD करतो ना तसंच तुमचं रिकरिंग अकाउंट आहे. तुम्हाला लमसम अमाऊंट मिळेल ना ती तुम्हाला इंटेरियरसाठी वापरता येईल. आणि आज तेच झालं. ओके. आज जे 2 BHK आणि 1 BHK होते त्यांनी 2 BHKमध्ये ते राहतात. 1 BHK त्यांनी भाड्याने दिला आहे. ओके. ज्यांनी 2 BHK घेतले त्यांची 2 मुलं वर खाली राहत आहेत. ओके. ज्यांना 3 BHK आहे ते 3 BHK त्यांना मिळालेले आहेत. तर एंटायर ह्या सर्व गोष्टीमध्ये मी तुम्हाला आत्तापर्यंत जे सांगितलं त्याच्यात एकट्याची मेहनत नाही आहे. मी आज एका फ्रंटलाईनला तुमच्याशी बोलतो आहे कारण प्रोजेक्टचं लीड केलं म्हणून. पण ह्याच्यामागे मोठी शक्ती लागते की तुमच्याकडे आहे. ओके. तर ते तुम्ही करू शकता. आणि जर का आम्ही करू शकतो, आमच्यासारखे मिडल क्लास फॅमिलीतले लोक जर काही करू शकतात तर ह्या गोष्टी तुम्हीसुद्धा करू शकता. आता ह्या सर्व प्रोजेक्टमध्ये प्रभूसाहेबांचा रोल किती होता, तर प्रभूसाहेब हे आम्हाला जस्ट लाईक मेंटर होते. पण त्यांना आम्ही जास्त इन्व्हॉल्व केलं नाही. तुम्ही जसं प्रभूंना आधी बोलवलं ना, आम्ही आधी डिसिजन घेतली सेल्फ डेव्हलपमेंटला जायची. आणि नंतर एकदा मी प्रभूंना फोन केला की साहेब असं असं आहे तुम्ही कधी याल. तर ते म्हणाले मी येतो मुलुंडला. मी आहे तर मी म्हटलं या रात्री इथे डिनरला या रात्री. आणि प्रभूसाहेब 12 वाजता येणार होते, ते आले 1:30 वाजता मीटिंग संपवून. मग आम्ही 1:30 ते 3 वाजेपर्यंत इथे सोसायटीतले फक्त कमिटी मेंबर्स त्यांच्याशी बोललो वगैरे. ओके. आणि त्यांना सोडायला गेलेलो वगैरे वॉटेवर. पण एक तिथून आम्हाला देत होतं की हां आपल्याबरोबर बॅकसाईडला कोण. आणि कधी कधी आम्हाला म्हाडाकडून कुठे काही प्रॉब्लेम्स असेल किंवा कुठेही ऑथॉरिटीकडून आम्ही फोन करायचो, त्यांनी आम्हाला त्या बाबतीत मदत केली. पण आम्ही त्यांना जास्ती इन्व्हॉल्व एवढ्यासाठीच केलं नाही कारण तुम्ही त्यांच्यावर किती डिपेंड राहणार, ते पण बिझी आहेत. ओके. आणि सेल्फ डेव्हलपमेंट शेवटी डिसिजन तुम्हालाच घ्यायच्यात ना, तर त्याच्यामुळे आम्ही त्यांना जास्त इन्व्हॉल्व केलं. नंतर एक प्रश्न असतो की राजकीय नेते, पोलीस खातं यांचं काय, त्यांनी त्रास दिला असेल तुम्हाला तर नाही. एक लक्षात घ्या, कुठल्याही राजकीय पक्षाचा नेता एका बिल्डरची बोलणं आणि तुमच्या अख्ख्या सोसायटीची बोलणं याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. ओके. आम्ही इथे बाहेर बोर्ड लावलेला, हा प्रकल्प सोसायटीतील सर्व सभासद कर्ज काढून स्वयंपुनर्विकासाच्या खाली करत आहेत. तरी परिसरातील राजकीय नेते, पोलीस खातं, रहिवासी यांनी योग्य ते सहकार्य करावे. जरा एक बोर्ड लिहिलेला कोणाला वाटलं ते व्हॉट्सअपला आम्ही सांगायचो त्या नंबर आहे त्याला सांगा मला कॉल करायला, मी बोलतो. असं नाही आहे. काही जणांनी ट्राय केला, अहो भेटायला या. मी त्यांना सांगितलं साहेब तुम्ही भेटायला या, तुम्ही या, मी सर्वांची ओळख करून देतो. नाही येत, तयार नसते. एका दोघांना बोलवलं, त्यांचा सत्कार पण केला, आमच्या सोसायटीत आलात म्हणून. ओके. पण ते तुमच्याकडे तोंड नाही उघडणार. आणि त्यांना पण माहिती आहे, ती पण माणसं आहेत. आज तुम्हाला सांगतो मुंबई म्हाडा मोस्ट करप्ट म्हटलं जातं माहिती आहे ना, पण म्हाडामध्ये आम्हाला खूप चांगलं सहकार्य मिळालं. ओके. एकाने प्रयत्न केलेला की मेंबर्स मागे 25,000 द्यायचे, त्यांना आम्ही सांगितलं नाही होणार. आणि आम्ही नात्यामध्ये तुमच्याशी नाही बोलत, ते आर्किटेक्टशी बोलतात, आर्किटेक्टशी बोलतात. आम्हाला नाही होणार आमच्याकडून, तुम्ही बंद करून टाका फाईल. कुठल्याही पद्धतीने आम्ही एक पैशाचं काही चुकीचं काम करत नव्हतं. तुम्ही फाईल बंद करा, आम्ही बघतो नंतर काय करायचं ते. काय नाही, नंतर सँक्शन होऊन आली
पण त्याचा परिणाम असा झाला की नंतर बाकीच्यांना पण कळलं आणि आमचे जे 4 सिनियर सिटीजन होते त्यांनी खूप चांगलं काम केलं. ज्यावेळेला मला सहाय्या करायला कुठे जायला लागायचं तर लिफ्टमनपासून प्रत्येकजण त्यांना ओळखायचं, और काका कधी आलात, काय आलात. तर ते त्यांनी एक रेपो तिथे क्रिएट केला. ओके, त्यांची पण मेहनत आहे. ज्या लेडीज लोकांनी इथे आमच्याकडे सण सोहळे चांगल्या पद्धतीने साजरे होत होते, त्याच्यामुळे लोक एकत्र येत होते. त्यांनी सेलसाठी चांगला हे केलं, तर त्याच्यामुळे त्यांचा पण सहभाग आहे. ज्या आमच्या मुलांनी वगैरे जर सोशल मीडियामध्ये किंवा मार्केटिंग केलेलं असेल त्यांचा पण सहभाग आहे. ज्यांनी ॲडिशनल एरिया घेतला, ज्यांनी इथे पैसे टाकले सोसायटीच्या फंडिंगसाठी, तर त्यांचा पण तेवढाच सहभाग आहे. तर सर्वांच्या सहभागाने आणि आम्ही पुनर्विकास केला. आणि म्हणून मी आज प्राऊडली सांगतो की पूर्वरंगाचा सेल्फ रिडेव्हलपमेंट जे केलेलं आहे ते महाराष्ट्रात दुसऱ्या कोणीही केलेलं. मला वाटतं मी बऱ्यापैकी तुम्हाला सर्व जे कव्हर अप केलेले असतील पॉईंट. ओके, तर त्याला आता तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तर ते तुम्ही विचारा. अच्छा, मला 1-2-3 गोष्टी सांगायच्या आहेत. आता जेव्हा प्रभू सरांबरोबर मी 1-to-1 इंटरॅक्शन जेव्हा मी 1-to-1 इंटरॅक्शन करत होतो तर त्यांना मी असं सांगितलं की माझं प्रभादेवीला एक दुसरं घर आहे आणि आमच्या बाजूला एक रिडेव्हलपमेंटचा प्रोजेक्ट झालेला आहे. तर त्या रिडेव्हलपमेंटच्या प्रोजेक्टमध्ये त्यांनी कंप्लीट डिमॉलिशन केलं नव्हतं. फक्त 1 किंवा 2 बिल्डिंग म्हणजे पार्शल डिमॉलिशन करून पूर्ण प्रोजेक्ट उभा केला आणि नंतर प्रोजेक्ट नवीन बिल्डिंग बनल्यानंतर एक्झिस्टिंग मेंबर्सला त्याच्यामध्ये अकोमोडेट केलं, बाकीच्या सगळ्या बिल्डिंग्स डिमॉलिश केल्या आणि नंतर तिकडे त्यांनी सेलची उभी केली. तर मी प्रभू सरांना हे सांगितलं की सर असं असं आमच्या इथे पॉसिबल होऊ शकेल का. आमचा प्लॉट एरिया आहे 5700 स्क्वेअर फीट आणि त्यांना मी आमचं पूर्ण प्लॉट एरिया आणि बिल्डिंग्स वगैरे ते प्लॅन दाखवला. तर सर बोलले की तुम्हाला पार्शल डिमॉलिशनची पण गरज लागणार नाही. तुम्ही जसे आहात तसेच राहून तुम्ही विदाउट कॉम्प्रोमाइजिंग द डिझाईन ऑफ द बिल्डिंग, ॲस्थेटिक्स ऑफ द बिल्डिंग, तुम्ही तुमचं नवीन बिल्डिंग उभी करू शकता. तर मी बोललो सर कसं करणार. मधल्या गार्डनमध्ये आपण बिल्डिंग उभी केली, ठीक आहे होईल बिल्डिंग उभी, पण मग ते नंतर बाजूच्या सगळ्या 7 बिल्डिंग्स तोडल्यानंतर मग ते बरोबर म्हणजे दिसणार नाही ना, दिसायला पण चांगलं दिसायला पाहिजे. तर ते बोलले सचिन तसं नाही, तुमच्या ज्या बिल्डिंग्सची जी पोझिशन आहे त्याच्यामध्ये बराच ओपन स्पेस आहे. तर काय करायचं असतं की ते ओपन स्पेसमध्ये तुम्हाला ना पिलर्स लावून टेरेसच्या लेवलला न्यायचे. पहिले 4 मजले तुम्ही टेरेसपर्यंत काहीही बांधकाम करायचं नाही, फक्त पिलर्स उभे करायचे सगळीकडे. ते पिलर्स उभे केल्यानंतर टेरेसच्या वरती पहिला तुम्ही एक ग्राउंड फ्लोअर तयार करायचा आणि नंतर तिथे बिल्डिंग उभी करायची. म्हटलं सर असं परमिशन्स वगैरे मिळतात का. सर बोलते हो तसं मिळतं परमिशन्स, पण ह्या खूप पुढच्या गोष्टी आहेत, ते काय टेक्निक वापरायची, कसं पुढे जायचं ह्या मी नंतर एक्सप्लेन करेन. मला तर ते मी फक्त व्हिज्युअलाइज त्यांनी सांगितलेलं आहे. हे बघा त्यांचं शेवटी कसं आहे माहिती आहे का, ते MMRDAचे अध्यक्ष होते. हां, आणि आता ते आणि जो तुमचा जो नवीन BKCचा जो एरिया डेव्हलप झाला आहे ना, तर ही वॉज दी प्लॅनर. इनफॅक्ट आता ते कोस्टल रोड, मुंबई कोस्टल रोड पण त्यांनीच केलेलं आहे. ते मला माहिती. हो. मला जे माहिती आहे ते MMRDAचे ज्याला अध्यक्ष होते त्यावेळेला ते त्यांचं BKCचं जो त्यांचं प्लॅनिंग आहे बँगलोर रिक्लेमेशन, ते त्यांचं होतं. तर त्यांचे थॉट प्रोसेस वेगळे आहेत. त्यांचे थॉट प्रोसेस खालून मेट्रो काढायची किंवा वरून फ्लायओव्हर काढायचे आहे, ते आपल्याला सामान्य माणसाला ते पटणी पडत नाहीत आणि होणार नाही. मी तुम्हाला त्याच्यापेक्षा सोपा पर्याय मला माहीत नाही तुमच्या बिल्डिंगचं स्ट्रक्चर कसं आहे, पण एक सोसायटी आलेली त्यांच्या 10 बिल्डिंग्स होत्या. तर त्यांना मी हे सांगितलेलं पर्याय, ते म्हणाले की ठीक आहे हे वर्षभर होऊ शकतं. तुमच्या फ्लॅटची साईज किती आहे ते मला माहीत नाही आहे प्रत्येकाची, 400, पण तुमच्याकडे 100 मेंबर्स आहेत. त्या 100 मेंबर्सपैकी भाड्याने दिलेले फ्लॅट किती आहेत? 35 आहेत. नाही 35 रेंटलला गेलेले. हां, आपल्याकडे सोसायटीमध्ये आमच्याकडे 100पैकी एक 35 ते 40 फ्लॅट भाड्याने. ठीक आहे. आता मुलुंडमध्ये एक LIC म्हणून सोसायटी आहे. LIC बिल्डरचं रिडेव्हलपमेंट आहे आणि रिडेव्हलपमेंट पूर्ण फसलेलं आहे. हे नंतर सांगा.
पूर्ण फसलं रिडेव्हलपमेंट. जवळजवळ 10-15 वर्ष झाली. अजून तुम्ही गेलात तर एक बिल्डिंग झाले, तिथे राहायला दिलं पण मजा नाही आहे. पण बाकीचे तुम्ही जसं म्हणता तसंच आहे. त्यांच्याकडे पण अशा बिल्डिंग्स होत्या आणि मध्ये गार्डन होतं आणि त्या बिल्डरनी केलं, त्या गार्डनमध्ये त्यांनी बिल्डिंग उभी केली आणि मग नंतर मग बाकीच्यांना तो तिथे घेऊन तिथे बाकीचं गाणं होतं. तर इट इज पॉसिबल, काही हरकत नाही. आता तुम्ही जे म्हणतात त्याच्या बिल्डिंगवर ते पिलर ते तेवढं मला टेक्निकली माहीत नाही, पण हे शक्य होऊ शकतं की तुमचा तिथे एक ओपन स्पेस आहे, त्या ओपन स्पेसमध्ये तुम्ही एक टॉवर बांधून ओके, जे बाकीची लोकं तशीच राहतील. त्यात फायदा का होतो की तुमचा रेंटवरचा हा कॉस्ट आहे ना, रेंटवर ही सुद्धा खूप मोठी कॉस्ट आहे, छोटी नाही. आता आमच्या प्रोजेक्टसाठी आमची रेंटची कॉस्ट 7 करोड होती एवढ्या 5 वर्षात. ओके, तुमची पण तेवढीच असणार आहे का त्याच्यापेक्षा जास्ती असते? आमची 17 करोड आहे 4 वर्ष. ती कॉस्ट तुमची वाचेल 17 करोड का? कारण जिथे तुमची बिल्डिंग आहे मिडल, तर तिथे बिल्डिंग चालू असताना बाकीचे लोक तिथेच राहू शकतात. आता हे मी तुमचा प्लॉट बघितलेला नाही किंवा मी याच्यातला एक्सपर्ट नाही, पण जो डिझायनिंग आर्किटेक्ट असेल तर तुम्हाला प्रॉपरली त्यावेळेला तो तुम्हाला गाईड करू शकेल. हे तुम्ही करू शकता, नाही असं नाही आहे, आणि हे पॉसिबल आहे. ओके, एका सोसायटीमध्ये मी सांगितलेलं त्यांच्याकडे की त्यांच्याकडे भाड्यांनी देण्याची संख्या 50% होती. तर मी त्यांना काय सांगितलं, तुमच्या आर्किटेक्टला पकडा ओके, आणि तुम्हाला पहिली बिल्डिंग कुठे बांधायची ते जागा ठरवा. त्या 2-3 बिल्डिंगीच फक्त पाडा, पार्शल डिमॉलिशन नाही पार्शियल नाही, 2-3 बिल्डिंगच पाडा, पूर्ण पाडा, बाकीच्या तशाच ठेवा. हां, म्हणजे फॉर एक्झाम्पल 10 असतील तर 2 पाडा. त्यांच्या 6 बिल्डिंग होत्या, तर मी त्यांना सांगितलं तुम्ही डिसिजन घ्या. मी काय बघितलं नव्हतं, त्या 2 पाडल्यानंतर तुम्हाला ह्या जागेत बनवायचं, ह्या 2 पाडायला लागतील, पाडा. आणि त्या लोकांना त्याचे तुमचे मेंबर्स आहेत ना तिथे राहणारे, त्यांना ह्या इथे फ्लॅटमध्ये ज्यांनी भाड्याने दिलंय ना तिथे राहायला द्या. करेक्ट. आपले मेंबर्स पहिले अकोमोडेट करा. एक्झॅक्टली, त्यांना द्या. मग ते भाडे करू असतील ते बाहेर जातील, ज्यांना भाडे करू ठेवलं तिथे त्यांना जाऊन त्यांचं भाडं चालू असेल ते सोसायटीकडून, किंवा त्यांना नंतर द्यायचं. पण त्यांना तुम्ही ॲकोमोडेट केलं तर तुमचे सर्व मेंबर त्याच एरियामध्ये राहतील. आणि हे पार्शियलच्या 2-3 बिल्डिंग तिथे तुमचा टॉवर झाल्यावर इथून तिथे ॲकोमोडेट होऊ शकतात. कसं होईल, काय होईल हे तुम्हाला एक्सपर्ट सांगू शकतो. एक्सपर्टच सांगू. मी एक जस्ट तुम्हाला वेआउट सांगितलं, इन्स्टेड ऑफ ते पिलर बांधून आणि बाकीच्या गोष्टी करणं. त्यांचं प्रभूसाहेबांचं चुकीचं नाही आहे, ते होऊ शकतं, पण ते त्यांच्या लेवलचं विचार करतात. कसं आहे शेवटी ते त्या लेवलला बोलणारच, ते आपल्याला नाही पटणी पडत. ओके, आम्ही त्यांच्या पण लेवलच्या वरती जाऊन आम्ही काही विचार केला तर आम्हाला नंतर बोलू तुम्ही जास्त छानपणा करून आहे ते करा आधी. बरोबर. आम्ही त्यांना सांगतो हा एरिया असा वापरायचा का, वेगळं काय काय नाही, ते एकदा तुम्ही घुसल्यावर तुम्हाला पण कळतं. ओके, पण त्याच्यात तुम्हाला घुसावं लागतं. दुसरं एक सांगतो की कसं असतं, प्रत्येक एरियाचे गणित वेगळे असतात. आज मुलुंडचं गणित वेगळं आहे, मुलुंडच्या लँडचं गणित वेगळं आहे, तुमच्याकडचं वेगळं असतं. फक्त एक लक्षात ठेव, सेल हा तुम्हाला खूप स्मार्टली करायला लागतो, खूप स्मार्टली, आणि त्याच्यात काही मोठा अवघड नाही आहे. म्हणजे काय स्मार्टली म्हणजे काय, तर आम्ही काय केलं ते सांगतो. आम्ही झालं इथे बिल्डिंग बांधताना विचार केला की आपल्याकडे कोण फ्लॅट घ्यायला येणार, सुरुवात ती आहे ना. मग आम्ही विचार केला की इथे मुलुंडमध्ये जे नाही आहे त्याच्यापेक्षा आपण काहीतरी वेगळं दिलं तर लोक येतील. उदाहरणार्थ काय, बिल्डर काय करतो, बिल्डर फ्लॅट जेवढा कॉम्पॅक्ट होईल ना, 2 BHK कॉम्पॅक्ट होईल, छोटा होईल ते बघतो. तो काय करतो, बेडरूम छोटे करतो, किचन हॉल मोठा करतो. बरोबर आहे, हॉल बघितलं लोकांना असणारे मस्त आहे, पण आतमध्ये बेडरूम छोटे असतात. मग बरेच लोक तिथे का नाही घेत, त्यांना बेडरूम किचन मोठं पाहिजे. मग आम्ही ठरवलं आपलं बेडरूम आणि किचनला हात घालायचा. ओके, मग बाल्कनी, आम्ही बाल्कनी दिली, प्रत्येक फ्लॅटला बाल्कनी द्यायची. ओके, भले FSI जावं, लोकांना बाल्कनी आवडते, लोकांना झाडं आवडतात, लोकांना बाल्कनीमध्ये उभं राहायला आवडतं. आणि बिल्डर का देत नाही बाल्कनी, कारण FSIमध्ये जातं, आणि बाल्कनी द्यायची. आता पुढचं आपण काय बनवायचं, तर आपण 1 BHK बनवूया. आपल्याकडे 1 BHK कोण घेईल, कळव्यापासून कल्याणपर्यंत ज्या लोकांना मुंबईमध्ये एंट्री करायची आहे, त्यांचं बजेट थोडंसं वरती करून ते येऊ शकतं, त्या लोकांसाठी आपण 1 BHK बनवूया. अपग्रेड करतील ते. 2 BHK कोणासाठी बनवायचे, तर मुलुंडमध्ये वर्षोनवर्षे राहतात, त्यांना मुलुंड सोडायचं नाही आहे.
ज्यांचा 1 BHK आहे, 40 वर्ष तिथेच राहतात, त्यांना अपग्रेड करायचं आहे, पण त्यांना बेडरूम मोठा पाहिजे, हॉल मोठा पाहिजे, पैसे आहेत, त्यांच्यासाठी आपण 2 BHK बनवूया. 3 BHK कोणासाठी बनवायचे? 2,70,00,000 आपण सेल करू शकतो का? आपली ऐपत आहे का? नाही, जाऊन दे, ते आपल्या मेंबरसाठीच होतील असा विचार केला. पण आमच्याकडे 5 3 BHK उरले, कारण आमच्याच मेंबर्सनी नंतर डिसिजन घेतलं नाही, आम्ही 2 BHK आणि 1 BHK घेतलं. पण प्राऊडली सांगतो, ते 5च्या 5 1 BHK 3 BHK आमचे इमिजिएटली गेले आणि आता आमच्याकडे 4 जण वेटिंगला आहेत की इथे कोणी सोडल्यावर आम्हाला द्या म्हणून. त्याचं रिझन असं आहे की आमच्या हातात सेल्फ रिडेव्हलपमेंटचा प्रोजेक्ट होता. प्लॅन आम्ही 55 वेळा चेंज केला आहे, 55 वेळा प्लॅन चेंज केला आहे. हा हॉल आहे, हा एरिया किती 175, नाही नाही थोडासा ना जरा 180ला जाऊया. हां, किचन किती आहे? हे 70 नाही, किचन मोठं पाहिजे, 80पर्यंत पाहिजे. ओके, आमच्या बायका सगळं भांडलेल्या, नाही 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 हे तुम्ही जागा इथे व्हा. हे आम्ही का करू शकलो? आमच्या हातात प्रोजेक्ट होता. बेडरूम आम्ही 130 कार्पेटचे ठेवले, मोठे ठेवले, स्पेसियस आहेत. गॅलरी 45 कार्पेटची मोठी आहे. हॉल आम्ही थोडा कॉम्पॅक्ट केला आहे. ओके, प्रॉपर झालं आहे. आम्ही 3 BHK बनवताना ईस्ट वेस्ट आणि नॉर्थ, ईस्ट वेस्ट आणि साऊथ असा एरिया दिला आहे. 3 वे ओपन. बिल्डर देताना तुम्हाला हे असंच देतो, बरोबर ना? हे तुम्ही सेल्फ रिडेव्हलपमेंटमध्ये करू शकता. ओके, तर सेलचं गणित जे आहे ना ते ह्या बेसिसवर असतं. तुम्ही प्लॅन कशा पद्धतीने करता. आणि आमचं प्लॅनिंग आम्ही केलं, आमचं प्लॅनिंग पूर्ण फसलं. फाईन ट्यून करता 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 56 वेळा. हां, आणि त्याची कॉस्ट पण तुम्हाला मॅनेज करायची असते. फसलं इन द सेन्स चांगलं झालं की आमचे जे ॲडिशनल एरिया घेतला त्याच्यात आमचे 1 BHK गेले, 2-3 1 BHK असेच गेले. नंतर 2 BHK आमच्याकडे जे मुलुंडमध्ये राहणारे असेल ते प्रॉपरली मुलुंडमधले तिथे आले 2 BHK घ्यायला. 3 BHKला पण आले. ओके, आणि आम्ही एक छोटा ऑप्टिमा म्हणून बनवला 2 BHK, की ज्यांचं 1 BHKचं बजेट आहे पण ज्यांना जायचं आहे 2 BHKसाठी, त्या बजेटमध्ये बसत नाही, त्यांना आम्ही कॉम्पॅक्ट 2 BHK बनवलं. ओके, म्हणजे अजून मी 25-30 लाख टाकून 2 BHKला जाऊ शकतो. ते सुद्धा आमचे फ्लॅट गेले. तुम्हाला पण तेच करायला लागेल. ज्यावेळेला तुम्ही सानपाड्याला तुमचं घर बांधताय तर तुम्हाला माहिती आहे तुमच्या एरियाचे प्लस पॉईंट काय आहेत, मायनस पॉईंट काय आहेत. ओके, मग त्या पद्धतीने तुमच्याकडे रेट किती आहे, काय आहे, मग तुम्ही मेंबर्सला रेट देताना त्या रेटमध्ये किती फरक देऊ शकता मेंबर्सला रेट देताना. मग मेंबर्सकडनं ॲडिशनल सेल जर का आला तर त्यांना कुठले फ्लॅट आवडतील. ओके, ह्या सर्व गोष्टी केल्यात ना तर तुमचं सेलचं गणित सोपं होतं तिथे. म्हणजे मी सांगतोय जे लोक करतात त्याच्यापेक्षा तुम्ही काहीतरी वेगळं केलं तर तिथे नक्कीच उड्या पडतात. ते तुम्हाला करायला लागेल. बिल्डिंग रेडी होने के बाद फिर हमने फ्लैट अलॉटमेंट कैसे की? अलॉटमेंट ना, आम्ही फ्लॅट अलॉटमेंट करताना म्हाडाने जे आम्हाला अलॉट केलं ना, फर्स्ट फ्लोअर, सेकंड फ्लोअर, थर्ड फ्लोअर, 7 महिने बिल्डिंग होती, आम्ही तसंच केलं. आत्ता आमचं जे अलॉटमेंट आहे त्यात मी 5व्या माळ्यावर राहत होतो. माझ्या 4थ्या माळ्यावर राहणारा माणूस आजच्या लेवलला माझ्या खालीच आहे बिल्डिंगच्या. ओके, कळलं तुम्हाला? त्याच्या खाली 3ऱ्या माळ्यावालाच आहे. मग तू 1 BHK घेऊ, 2 BHK घेऊ, काही घेऊ. म्हाडाने आम्हाला अलॉटमेंट केलं त्या पद्धतीनेच केलं. नाहीतर इथे खूप मोठे क्रॅशेस व्हायचे संबंध की हा वरती कसा गेला, तो खाली कसा आला, मग मी एक्स्ट्रा पैसे देतो आम्हाला वर मिळेल का? नाही, सॉरी, तुम्हाला जे आत्ता आहे तसंच मिळणार. त्याच्यामुळे पहिल्या माळ्याला 4 फ्लॅट होते, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ. मग तो फर्स्टवाला आहे तो पहिल्या माळ्यावर गेला, सेकंडवाला 2ऱ्या माळ्यावर गेला, 3ऱ्या माळ्यावर गेला. 4थ्यावाल्याने 2 BHK आणि 1 BHK घेतला असेल ना तर तो तिथेच 4 लेवलला गेला. असं केल्यामुळं काय झालं की बायर्ससाठी आमचे फ्लॅट मध्ये मध्ये शिल्लक राहिले. नाहीतर बऱ्याच ठिकाणी काय होतं की बिल्डर काय करतो, मेंबर्सला खाली देतो, बायर्सला वरती देतो, बरोबर आहे? तसं आमच्याकडे झालं नाही. आमच्याकडे आमचे मेंबर्स पण वरती राहतात तिथे. तो एक फायदा मिळाला. आणि तुम्हाला सेलसाठी पण प्रॉमिनंट एरिया मिळतो. त्याचा जर तुम्ही सेल्फ रिडेव्हलपमेंट करणार, तुम्ही विचार केला आपण सर्व वरती घेऊ, सेलसाठी खाली ठेवू, मग तुमच्या सेलवर इफेक्ट होईल. तर तुम्हाला प्रपोर्शनेट ते करावं लागतं. आम्ही तसं केलं. ओके, त्याच्यामुळे ते सहज शक्य झालं. आणखी एक विचारायचं की तुम्ही व्ह्यू करताना म्हणजे ॲटमॉस्फेरिक व्ह्यू, म्हणजे आत्ताचा तुमचा पहिल्याचा जो फ्लॅटचा व्ह्यू आहे आणि त्यांना नंतर मिळणारा तो व्ह्यू आहे त्याच्यात त्यांना सॅटिस्फॅक्शन आहे का? म्हणजे की आपण
आम्ही कसं म्हणजे आमचे आपण जेव्हा फ्लॅट परचेस करतो तेव्हा व्ह्यू बघून त्याला एक्स्ट्रा चार्जेस देऊन आपण तो घेतो आणि आम्ही आमचा प्लॅन असा बनवला की आमच्या सर्व मेंबर्सना समोर व्ह्यू आहे. अच्छा प्लॅनिंगच असं केलं आर्किटेक्चर. तुम्ही जर का बिल्डिंग बघितली तर 2 विंग आहेत, आधी सुद्धा 2 विंग होत्या, बॅक साईडला पण फ्लॅट होते, फ्रंटला पण होते. तर त्या ब्लॅकचे पण आम्ही पुढे आणून ठेवले. 7 माळ्याची बिल्डिंग आमची तर 23 माळ्याची झाली ना, म्हणजे 20 माळ्याचे. तर 3 BHK आणि 2 BHK पुढे आहेत. मी काय मगाशी सांगितलं आमच्या मेंबर्सना आम्ही 3 BHK दिले, 2 BHK 1 BHK दिले, असंच दिलं आहे ना. तर 2 BHK आणि 1 BHK घेतल्यावर कोणी 1 BHKला राहायला जाणार नाही, तो 2 BHKला जाऊन 1 BHK भाड्यात देईल. ते मागे गेले फ्लॅट त्यांचे. पण सर्वांना आज आमच्या ज्या 56 मेंबर्स आहेत त्या 56 लोकांना फ्रंट व्ह्यू मिळाला. आणि फ्रंट व्ह्यू नाही, क्रॉस व्हेंटिलेशन. आमच्या प्रत्येक फ्लॅटला क्रॉस व्हेंटिलेशन आहे, प्रत्येक फ्लॅटला. म्हणजे तुम्ही 1 BHK पण बघा, कुठलाही बघा. पण हे काय शक्य झालं की आम्ही त्या प्लॅनमध्ये घुसलो, अजून काय करता येईल, अजून काय करता येईल. म्हणजे तुम्ही गावाला ज्यावेळेला घर बांधता त्याला तुम्हीच ठरवता ना, हा माझा हॉल असेल, हा माझा इथे वेळ. आम्ही टॉयलेटमध्ये सुद्धा भरपूर खेळलो. इथे असं असतं नाही, एक इकडे करूया ह्या पद्धतीने, हा मोठा कशाला पाहिजे. कुठे कुठे आमचं प्लॅनिंग फसलेलं पण आहे. म्हणजे हा तुम्हाला सांगतोय बिल्डिंगच्या बाहेर ज्यावेळेला मी उभा राहतो ना, तर मोस्ट अनसॅटिस्फाईड पर्सन मी स्वतः असेल. कारण मी खालच्या लेवलपासून वरपर्यंत बघितलं, त्याच्यामुळे मला चुका दिसत आहेत. पण तुम्ही बाहेरून आला तुम्हाला नाही कळणार का. ओके, आमच्या काही मेंबर्सला माहीत पण नाही आहे. पण त्या प्रोसेसमधून गेल्यानंतर चांगलं काहीतरी निर्माण होतं, ते तुम्ही करू शकता. आणि हे सेल्फ डेव्हलपमेंटचे फायदे. आणि पार्किंग 3 फ्लोअरचं पार्किंग आहे, ग्राउंड 1.7 आणि अजून पार्किंग पण करतं. आणि 118 फ्लॅटसाठी आम्ही जवळजवळ 107 ते 108 पार्किंग देतो. 56 मेंबर्सला एक पार्किंग फ्री आहे. ओके, आणि बाकीचे जे परचेस करणारे सध्याची गरज तेवढी पण नाही आहे पार्किंगची. कारण आत्ता आमच्या बिल्डिंगमध्ये 118 पैकी 115 114 फ्लॅट ऑक्युपाय झालेले आहेत. आणि आता टोटल 64 गाड्या इथे लागलेल्या आहेत. विजिटर पार्किंग ऑन पेपर आहे, पण ते नाही शक्य झालं. मी तुम्हाला काय सांगतोय की मोस्ट अनसॅटिस्फाईड मी तेच बोलतो. मला आता कळतं की पार्किंग अजून एक बेसमेंट करायला पाहिजे होतं, पण बेसमेंट का नाही गेलं की 3-4 करोडचा खर्च आहे. आणि तुम्हाला हाईट पण मेंटेन करायची असते. हां, कमर्शियलसाठी ट्राय केलं होतं काही काय त्याच्यामागे काय तुमचं लॉजिक एवढंच आहे. काय लॉजिक एवढंच आहे की आम्ही पहिला प्रेफरन्स दिला रेसिडेन्शियल. ओके, कमर्शियल आता हा जो रोड आहे तुम्ही आला तर एंडला आहे, तर इथे कमर्शियल कोण येणार. तर एखादं हॉस्पिटल येऊ शकतं किंवा एखादं ऑफिस येऊ शकतं. असे किराणा मालवाले इथे येणार नाही पॅकिंगसाठी. तर त्याच्यामुळे तो जो एरिया ते लोक ऑक्युपाय करणार, तर आम्ही कसा यूज करणार पार्किंग रेसिडेन्ससाठी हे पण आहे. आणि किती नाही म्हटलं तरी तुमचं लोकेशन ज्या वेळेला एखाद्या प्रॉपर रोडला असेल त्यावेळेला तुम्ही खाली कमर्शियल देऊ शकता. मग आम्ही तो विचार नाही केला. तर त्याच्यामागे थोडं बिझनेस केलं. तुम्ही अगोदर किती सभासद होतात आणि आता किती? 56 मेंबर्स होतो. आम्ही 118 फ्लॅट बनवतो. तुमचं आता टोटल कन्स्ट्रक्शन म्हणजे कार्पेट एरिया टोटल बिल्डिंगचा किती तुम्ही बांधला जाता? चांगला प्रश्न विचारला, पण मी ते 70,000 काहीतरी आमचा झाला टोटल. 70,000. बरं, टोटल नाही, माडाचा रूल तुमच्यासारखं सिडकोसारखंच आहे. 3 FSI असतो, त्याचा प्रोराटा असतो. आणि आम्हाला म्हाडाचे व्हाईस प्रेसिडेंट होते मिलिंद म्हैसकर साहेब, त्यांना मी प्रेझेंटेशन दिलेलं. त्यांनी 10% आम्हाला त्यांच्या कोट्यातून पण दिले FSI. त्याचं रिझन तुम्हाला सांगतो. त्यामागचं आम्ही ज्याला भेटायला गेलेलो त्यांच्या आधीचे स्थानक म्हणून जे अधिकारी आहेत एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, त्यांना आम्ही भेटायला गेलेलो. तर त्या अक्षरशः आम्हाला असे बघत होते की काय करतात ते. आम्ही सांगत होतो साहेब असं असं सेफ्टी डेव्हलपमेंट करतो, हे करतो. हां ठीक आहे, करा. आणि आम्ही त्यांना सांगितलं हा आमचा चेक आहे 1 करोडचा, त्यांना ते फीस भरायची. मग सोसायटीच्या अकाउंटमधून तुम्ही कसे दिले? म्हणजे साहेब आमच्या मेंबर्सनीच काढलेले पैसे होते. तर ते थोडेसे जरा शॉक झाले एकदम. असं कसं, म्हणजे असं कसं. त्याने मला विचारलं की खरं सांगितलं. म्हणजे काय अकाउंट बघा आम्ही कसं केलं.
तर ते आमच्याशी एवढ्यासाठी तसं वागत होते. बरेचशी लोक सेल्फ डेव्हलपमेंटच्या नावाखाली बिल्डरच घेऊन जातात. तो बिल्डर बॅक स्टेजला असतो, ओके, आणि ह्यांना पुढे करतो. असं होतं. हे त्यांनी आम्हाला सांगितलं नाना साहेबांनी की असं होतं. आणि तुमच्या बाबतीत आम्हाला जरा वेगळं दिसलं. ज्यावेळेला मिलिंद म्हैसकर साहेबांकडे माझं प्रेझेंटेशन झालं त्यावेळेला त्यांनी स्वतः सांगितलं काय वापरता आहे. मी त्यांना सांगितलं आम्ही काय करतोय, कशा पद्धतीने करतो. ते खुश झाले. त्यांनी आम्हाला 10% उत्तर दिला. मनीषा म्हैसकर, मिलिंद म्हैसकर त्यांचं ते कपलबद्दल बोलतो. हो. अच्छा. हां, मिलिंद म्हैसकर बरोबर. आणि मनीषा त्यांची वाईफ. हां, त्यांच्या मिसेसचं नाव मनीषा. स्टार्टिंगमध्ये किती प्रोसेसेस पॅरलल जाऊ शकतात? प्रोसेसेस किती पॅरल जाऊ कोणत्या शकतात? कोणत्या स्टेप्स पॅरलली जाऊ मला आता तुम्ही एक जी प्रश्न स्टार्ट विचारायचा आहे. करताना ना, प्रिलिमिनरी स्टार्ट करताना सुरुवात प्रोसेसची असते तुमचं फिजिबिलिटी रिपोर्ट. काय? तो जर केल्यानंतर तुमचं एक्सपर्टाईज अपॉइंटमेंट म्हणजे डिझायनिंग आर्किटेक्ट, लायझनिंग आर्किटेक्ट, PMP और वॉट एव्हर असते. त्याच्यानंतर फर्दर पुढे जाताना ज्यावेळेला कन्स्ट्रक्शनच्या स्टेजला येतं त्यावेळेला मग मल्टिपल प्रोसेसेस चालू होतात. एक लायझनिंग प्रोसेस चालू होते, एक डिझायनिंगमध्ये चेंजेस असतात, RCC कन्सल्टंट चालू होतं, कॉन्ट्रॅक्टर येतो, मग त्या मल्टिपल प्रोसेसेस असतात. फिजिबिलिटी रिपोर्टच्या आधी तुम्ही डिमांड कलेक्शन अँड एस्टिमेशन केलेला की तुम्ही फिजिबिलिटी रिपोर्ट जेव्हा आर्किटेक्टला फिजिबिलिटी आल्यावर झाल्यावर आल्यावर आधी नाही. तुमचं फिजिबिलिटी रिपोर्ट जोपर्यंत येतं तुम्हाला कळणारच नाही ना तुमचा एरिया किती, तुम्हाला किती मिळणार, कॉस्टिंग कसं असेल, काय हा प्रोजेक्ट टोटल 90 करोड आहे. अच्छा. मिलिंद 90 करोड म्हणजे कन्स्ट्रक्शन कॉस्ट 90 करोड नाही, 50 करोडची कन्स्ट्रक्शन कॉस्ट आहे. मग बाकी त्याच्यात मी रेंट पण पकडतोय, मेंबरचे रेंट टोटल 50. आम्हाला 3,000 वगैरे आहे. 3,000 एवढ्यासाठी झाली की मटेरियल आम्ही यूज केलं आणि क्वालिटी मटेरियल यूज केलं. एक कोविड नंतर असं पण एक स्टेज आलं की आमचा फिजिबिलिटी रिपोर्ट पूर्ण फसला. आम्ही फिजिबिलिटी रिपोर्टमध्ये 36,000 टननी आम्ही स्टील पकडलेलं JSW. पण कोविड गेल्यानंतर एवढं वाढलं की आम्ही स्टील याच्या 80,000 टनांनी घेतलं. जवळजवळ 40-50% वाढलं. त्यावेळेला थोडं आम्ही घाबरलो, पण त्यावेळेला एकच सांगितलं कन्स्ट्रक्शन आपण कॉम्प्रोमाइजच नाही करायचं. कॉम्प्रोमाइज तुम्ही कधी करू शकता? तुमच्या फिनिशिंगला करू शकता. तुमच्या मेन याला काहीच करायचं नाही, ते जाऊन देत जसं आहे. जे कोर स्ट्रेंथ आहे. आता तुम्हाला सांगतो फायदा, आम्ही अल्ट्राटेक सिमेंट बरोबर डायरेक्ट कॉन्ट्रॅक्ट केलेलं. त्यांच्या कंपनीतूनच सिमेंट येणार. रेती आम्ही जी गुजरात रेती जी म्हणतात त्याची, ओके, प्रॉपर रेती आम्ही इथे टेस्टिंग लॅब बनवलेली. कारण हेच महत्त्वाचे आहेत तुमचे सिमेंट आणि स्टील. आम्ही JSW बरोबर कॉन्ट्रॅक्ट केलेलं डायरेक्टली, ओके. तर त्याच्यामुळे इथे आम्ही कुठेच कॉम्प्रोमाइज केलं नाही. त्याच्यासाठी एक हिपॉक्सी म्हणून कोटिंग येतं, आम्हाला पण माहीत नव्हतं. हे कोटिंग का असतं की तुम्हाला आपला हा जो तुमचा पण काय आमचा काय तो मिठा घरातलाच भाग आहे, तिथे गंज लगेच पकडतो. त्या कोटिंग आम्ही जे कोटिंग जास्ती वापरलं, म्हणजे मला आठवतं आहे की जिथे 100 डबे लागले पाहिजे तिथे आम्ही 200 डबे वापरले. डबल कोटिंग. आम्ही आमची घरं म्हणतोय ना, पण ते कुशमन वेकफिल्डने आम्हाला सांगितलं की ते करा. हा सेल्फ डेव्हलपमेंटचा फायदा आहे. बिल्डर काय करतो, त्याला तुम्हाला बांधून द्यायचं, ओके. 10 वर्षानंतर तुम्हाला त्याला काय करायचं काय करायचं, पण आम्हाला एक 40 वर्ष राहायचं. पण हे सगळे कॉन्ट्रॅक्ट तुम्हीच केले डायरेक्ट JSW हो, पण आम्ही कुशमन वेकफिल्डच्याच केले. PMC आमचं त्याचं एक्सपर्टाईज काही नाही आहे. बरोबर. आम्ही फक्त त्यांच्याशी काय बोलणार, आता तुम्ही हा रेट लावला आहे, पण तुम्ही आम्हाला कितीमध्ये कमी देणार, काय देणार, याची गॅरंटी काय, वॉरंटी काय, हे आमचे क्वेश्चन्स आहेत. पेमेंट टर्म कसे असते हे आमचे क्वेश्चन्स आहेत. आता त्याचं इरोजन किती होणार, क्वालिटी कशी असणार, हे त्यांचं एक्सपर्टाईज आहे. तिथे आम्ही देऊ शकत नाही. एन्व्हायरमेंट क्लिअरन्स लागलं. एन्व्हायरमेंट क्लिअरन्स लागलं. त्यानंतर जे ते लायझनिंगवाल्यांनी काढलं ते काढलं. पार्किंग आहे तुमच्या पुढे, पार्किंग रॅम्प दिल्या तुम्ही की कार लिफ्ट? दोन्ही आहे. रॅम्प पण दिलं आहे, कार लिफ्ट दिलेली आहे, पदर पार्किंग पण वेगवेगळं. जागा शेवटी ऑक्युपाय करणं हे महत्त्वाचं. तुम्हाला याच्यात फक्त माडा आणि एन्व्हायरमेंट क्लिअरन्स लागले, अजून काही अप्रुव्हल्स लागले आहेत का? म्हाडा एक लक्षात घ्या, म्हाडा ऑथॉरिटी आहे, Correct. त्यांची जागा आहे, त्याच्यामुळे म्हाडाचं ॲक्च्युअल बिल्डिंगला लागतं. इथे तुम्हाला वॉटर, इलेक्ट्रिसिटी, BMC. महानगर गॅस हे सर्व वेगवेगळे आहेत, म्हणजे त्या एजन्सी झाल्या.
BMCकडून काय लागतं तर तुमचं CFO लागतं, फायर. त्याच्यानंतर तुमचं ड्रेनेज सिस्टम, ह्याची परमिशन, वॉटर कनेक्शन. MACBकडून काय लागतं, मीटरचं कनेक्शन. या व्हेरियस एजन्सीज आहेत, या त्यांच्या अप्रुव्हल्स पण तुम्हाला घ्याव्या लागतात. त्याच्यासाठी लायझनिंग आर्किटेक्ट असतो, आपलं काम नसतं ते. तुम्ही आता याच्यामध्ये सोलर पॅनल हो, आम्ही आत्ता सोलार पॅनल केलं. STB वगैरे काय केलं? आमच्या बिल्डिंगला आम्ही ना IGBCचं रजिस्ट्रेशन घेतोय. त्याच्यासाठी आम्ही गोदरेज पॉयर्सला आम्ही आमचं कन्सल्टंट अपॉइंट केलं आहे. व्हॉट इज IGBC? IGBC हे ग्रीन बिल्डिंगचं रजिस्ट्रेशन. तिथे कोणी घेत नाही, पण आम्ही घेऊन ठेवण्याचं कारण असं आहे, एकदा आमचं झालं ना ते रजिस्ट्रेशन की आम्ही म्युन्सिपल कॉर्पोरेशनला एक प्रेझेंटेशन देणार आहोत की आम्ही हे केलं, आम्हाला म्युन्सिपल टॅक्समध्ये कमी करा. करतील नाही करतील माहीत नाही, पुण्याला देतात. शेवटी आमचं तिथे कमी झालं थोडेसे तर काय वाईट आहे. तर त्याच्यासाठी लागणाऱ्या गोष्टी असतात. म्हणजे तुमचं ग्रीन एरिया जास्ती पाहिजे, हे पहिलं असतं. तुमच्या हँडिकॅपसाठी तुमच्या सुविधा पाहिजे, हे दुसरं असतं. तिथं सोलार असेल किंवा हे तुमच्या ग्लासेस पण त्याच्यावर आहेत की नॉईज रिडक्शन झालं पाहिजे. तुमचे टायटलचे काही इश्यू होते का? त्यामध्ये सेल्फ डेव्हलपमेंट काय प्रॉपर्टीचे टायटलचे वगैरे काही इश्यू होते का? म्हणजे इंडिव्हिज्युअल फ्लॅटचे फ्लॅटचे म्हणजे तुम्ही कसे हँडल केले ते? एक इश्यू असे नव्हते, म्हणजे एक इश्यू होता, पण तो आम्ही त्यांना सांगितलं तुम्ही इमिजिएटली रिझॉल्व्ह करा, जे काय असेल ते सोसायटी त्यासाठी मदत पडेल. म्हणजे इंटरनल घरातले डिस्प्यूट वगैरे. ओके, सेल्फ डेव्हलपमेंट असल्यामुळे आम्हाला त्याचा काही प्रॉब्लेम नव्हता. क्योंकि आम्हाला तो फ्लॅट बनवायचा होता, नंतर तुम्ही तिथं काय करायचं ते करा. ओके, बिल्डर असेल तर तो बिल्डर तुमच्याकडे टायटल प्रॉपर देतो. सर्वांची आम्ही लफडी आम्ही सोडत भेटणार. प्रॉपर्टीच्या रिलेटेड बघा असं काही नव्हतं. अच्छा, तुमच्या वेळी तुम्ही सुरुवात केली त्यावेळी 1 विंडो हे होती का, सिस्टीम होती का? वन विंडो आम्ही असल्यापासून आमच्यापासूनच सुरुवात झालेली आहे आणि ती त्या दिवसापासून सुरुवात झाली ते अजूनही आहे, पण ते काही होत नाही. अच्छा. आणि मला 1 विंडोला तिथे बसतो तो पण माझा मित्रच आहे. म्हणजे ओळख झाली. पण शेवटी ते लिमिटेशन आहे, लक्षात घ्या. करेक्ट. तिथे पण कसं आहे, तिथे पण एका डिपार्टमेंटची इगो आहे. हां, तू कोण मला विचारणार करेक्ट करेक्ट. ते आहे, इंटरनल तू कोण मला हे आहे. ते बिचारे काय करणार, गव्हर्नमेंट इथे डिक्लेअर करतो 1 विंडो कॉन्सेप्ट, म्हणजे इथे आणून द्या. अरे इथे आणून दिलं, तो खाली गेला त्याला सपोर्ट दिला पाहिजे ना. हां, काही नाही आहे तसं म्हणतात, पण आम्ही आमचं ऑब्झर्वेशन असं आहे की 1 विंडो नाही, प्रत्येक विंडोला जावं लागतं तुम्हाला. ओके. हां, प्रत्येक विंडोला. आता त्या विंडोचे रेट ठरलेले असतात ते आम्ही दिले नाही, पण त्यांना आम्ही दिवाळी दिली आणि आम्ही दिवाळी चांगली दिली, असं नाही दिलं. म्हणजे आम्ही वेगळं दिलं. आम्ही त्यांना इयरफोन दिले, इयरफोन वगैरे थोडंसं काहीतरी वेगळं. आम्ही अरे तुम्ही कशाला आणता, आम्ही सांगायचं आम्ही एवढंच देऊ शकतो. बरोबर. सर त्याची लिडरशिप किती इम्पॉर्टंट आहे? 1 मॅन लिडरशिप किती इम्पॉर्टंट? 1 मॅन या प्रोजेक्टमध्ये लिडरशिप 1 मॅन लिडरशिप किती वन पॉईंट इम्पॉर्टंट? ऑफ कॉन्टॅक्ट असा आहे, जसं तुम्ही मगाशी एरिया बोललात. 1 मॅन लिडरशिप भरपूर इम्पॉर्टंट आहे. ओके, कारण कसं आहे, आता इथे 1 मॅन माझ्याकडे होतं ॲज अ सेक्रेटरी म्हणून. इम्पॉर्टंट म्हणजे काय, म्हणजे डोक्यावर बर्फ ठेवावा लागतो, सर्वात महत्त्वाचं आहे. कारण तुम्ही मटेरियल बरोबर कसंही खेळू शकता, काही करू शकता, पण माणसांच्या ब्रेन बरोबर नाही करू शकत. मग त्याच्यासाठी सर्वांना पॉझिटिव्ह ठेवणं हे खूप इम्पॉर्टंट असतं. कारण निगेटिव्हिटी लगेच पकडते आणि आमच्याकडे निगेटिव्हिटी येण्यासाठी भरपूर पॉईंट होते. उदाहरणार्थ कोविड होतं, आम्ही तर ज्या आर्किटेक्टकडे जायचो 15-15 जण, तिथे 3-4 जण असायचे ना, तर आम्ही गेल्यावर त्या आर्किटेक्ट बरोबर थांबायचे, त्याला विचारायचे बरोबर आहे काही करू शकते का, मग आम्हाला त्याला धावत जाऊन घेऊन त्याला लवकर. निगेटिव्हिटी जेवढी नाही पकडत तेवढं दुसरं एक करायला लागायचं, जे मी केलं की कुठेतरी हलतं ठेवायला लागतं. म्हणजे सोसायटीचं काहीतरी फंक्शन करा, प्रोजेक्ट अपडेट, सर्वांना बोलवायचं प्रोजेक्ट अपडेट, काहीतरी पावभाजी वगैरे ठेवायची. त्यावेळेला लोक एकमेकाला भेटत नव्हती ना, सर्व लांब विखुरलेले होते. त्यांना सर्वांना एकत्र आणून आपण काय करतोय, प्रोजेक्ट आपला कसा जातोय, काय आता सेलसाठी अरे ह्याने आपल्याला 2-3 सेल दिले, यांच्याकडे टाळ्या वाजवा, हे करा ते करा, हे तुम्हाला पॉझिटिव्हनेस टाकायला लागतो. ओके, कारण आमच्याकडे पण 3-4 असे होते की सगळं होतं आहे पण तरी पण अनसॅटिस्फाईड. पण त्यांचं ते दुसरीकडे निगेटिव्हिटी जाऊ नये, वाढू नये. पॉझिटिव्हिटी जेवढी स्ट्रॉंग असते ना तेव्हा ते बाहेर राहतात. तर हे लागतं.
एक थॉट प्रोसेस लागते. आज माझा बँकेचा, मी एका बँकेमध्ये चीफ कंप्लायन्स ऑफिसर आहे, म्हणजे माझा असा काही क्लेरिकल किंवा असा जॉब नाही आहे. ओके, तिथे पण डिसिजन मेकिंग असते, पण ते करताना तुम्हाला 1-2 तास प्रोजेक्टमध्ये टाकावे लागतात. ओके, ॲज अ लीडर म्हणून मी थोडंसं केलेलं की ट्रान्सपरन्सी ठेवलेली. आज एक प्रोटोकॉल माझ्यासाठी ठेवलेला की इथे आलेले जेवढे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत, कोणी आहेत, त्याचा एकही माझ्या जवळचा नाही आहे. मी आणलाच नाही आहे. माझे जरी मित्र असतील, कोणी असतील, मी कोणीही माझ्या याच्यातलं नाही आहे. पेमेंटच्या टर्म्स वगैरे मी ठरवायचो, पण पेमेंट कुठलंही मी माझ्या अंगावर घेतलेलं नाही आहे. ओके, कारण कसं असतं, तुम्ही कितीही चांगलं केलं तरी ह्या गोष्टी आल्या की हा माझा मित्र आहे, त्याला मी पेंटिंगचं कॉन्ट्रॅक्ट दिलं आहे. ओके, मग ह्याचं काय येऊ शकतं. एक ह्युमन टेंडन्सी आहे, तर ती अवॉइड करण्यासाठी एक प्रोटोकॉल ठेवलेला माझ्या ओळखीचा एकही माणूस इथे येणार नाही. तर त्याच्यामुळे लागतं स्कोपच नाही कोणाला. पण माझ्याबरोबर इथे राकेश गायकवाड म्हणून एक होते की जो इंजिनियर आहे, आणि तो आणि आता जे बाळकृष्ण डोंबणे, बाळकृष्ण डोंबणेने फायनान्स सांभाळलं, आम्ही दोघांनी एक्झिक्युशन आणि बाकीच्या गोष्टी सांभाळल्या. आता तुम्हाला जर मोठी गोष्ट जो आहे, हा राकेश गायकवाड हा माणूस आहे, हा मनुष्य हा माझ्या पूर्णपणे विरोधात होता. म्हणजे मीटिंगमध्ये तुम्हाला माहिती असेल, तुम्ही आता सोसायटीत राहता, एक माणूस असतो की जो मागे बसतो आणि सर्व सांगत असतो, हे बरोबर नाही, हे बरोबर नाही, हे तसं आहे. असा तो माणूस होता. ओके, आणि हुशार होता, पॉईंट परफेक्ट होते, उगाचच कोणाला विरोध करायचा नाही, म्हणजे विचार करणारे पॉईंट होते. तर त्याला रिडेव्हलपमेंट चालवताना मी त्याला बोलतो, अरे तू तिथे बसतोस, माझ्याशी एवढं भांडतो, तू एक काम कर, माझ्या बाजूला येऊन बस आणि भांड, मला काहीच प्रॉब्लेम नाही. नाही रे, मला जमणार नाही, नाही. मी बोललो ये तू. हळूहळू घेत घेतो, आणि असं झालं की तो एवढा रुळला की आज माझा चांगला मित्र आहे, आणि त्याचं पण कॉन्ट्रीब्युशन ह्या प्रोजेक्टमध्ये आहे. ओके, आणि त्यांनी आमचं की डिस्ट्रीब्युशन झालेलं, आम्ही प्रभूसाहेबांच्या थ्रू 9 एप्रिल 2024ला गुढीपाडव्याला लोकांना आम्ही की दिला. त्याचं भाषण तुम्ही यूट्यूबवर बघू शकता. त्यांनी स्वतःच सांगितलं की ज्यावेळेला सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष एकत्र आले तर काय करू शकतो ते ही बिल्डिंग आहे. ह्या गोष्टी होत आहेत. हे आमच्या बाबतीत झालं ते मी तुम्हाला सांगतोय, ते तुमच्या बाबतीत पण लिडरशिप लागते. एम्यूनिटी स्विमिंग पूल छोड़ के सब दिया है, क्योंकि बेसिकली कैसे है कि मेंटेनेंस आपको ही भरना है. तो मेंटेनेंस भरने के साथ एम्यूनिटी, अभी वहाँ पे आप देखे रहेंगे तो जिम है बड़ा. ओके, यहाँ पे कराओके क्लास चलता है. हां, मग हां बघतो मी नोट करतो, आणि प्रसादची बोलून सांगतो की मीटिंगमध्ये करतो. एम्यूनिटी में योगा क्लास है, यहाँ पे योगा क्लास होता है, कराओके क्लास होता है, यहाँ पे 3 दिन कराओके क्लास है, हमारे सीनियर सिटीजन एंजॉय करते हैं. दूसरा लाइब्रेरी है यहाँ पे. ओके, हम लोग ऊपर टेरेस के ऊपर बड़ा गार्डन बना रहे हैं. ओके, ये एरिया आपने देखा रहेगा, वहाँ पे भी प्रोसेस है. चिल्ड्रंस पे एरिया बना रहे हैं, तो ये सब कर रहे हैं. 1 साल हो गया हम लोग यहाँ पे रह रहे हैं. आत्ता मुंबईचं गणित वेगळं आहे, पण आत्ता आम्ही मेंटेनन्स पण 5,000 रुपये काढतो आहे, पण ती 5 ची 6.5 वगैरे जाईल. सोलार वगैरे चालू झाल्यानंतर थोडंसं अजून हे पण करू शकतो. म्युन्सिपल टॅक्स वेगळा आहे, तो वेगळा आहे, तो त्याला इंडिव्हिज्युअल भरायला लागतो. अच्छा, तुमचं अजून लीज लँड आहे का फ्री होल्ड केली आहे? म्हाडाची लँड ही कधी लीजवरच असते. म्हाडा जमिनीची मालकी कधीच सोडत नाही. सिडको तुमच्या जमिनीची मालकी सोडणार नाही. ओके, त्याच्यावरच्या बिल्डिंगचं कन्व्हेंटेड झाल्यावर तुमची मालकी. मेंटेनन्स तुम्ही फ्लॅट वाईज घेता की स्क्वेअर फीट वाईज घेता? फ्लॅट वाईज. कचरेवाला सर्वांचाच कचरा उचलणार आहे, 1 BHK वाला असो, 3 BHK वाला असो. ओके, ॲम्युनिटीज सर्वांना 1 BHK 3 BHK सर्वांना सेम मिळणार आहे. फक्त तुमचं म्युन्सिपल टॅक्स जो असतो, म्हणजे टॅक्स जो असतो म्युन्सिपल, तो तुमचा एरिया वाईज लागतो. पण ज्या तुम्हाला फॅसिलिटीज दिल्यात त्या तर सर्वांना सेम आहे ना फ्लॅटला, मग त्याच्यात आम्ही डिफरन्शिएट करू शकतो. 2 गोष्टी आहेत. एक अपार्टमेंट ओनर्स असोसिएशन असतं आणि एक कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी असते. आपण CHS आहोत. तर आपल्याला सगळ्यांना इक्वल इरिस्पेक्टिव्ह ऑफ द साईज ऑफ द फ्लॅट असंच बसणार. जर अपार्टमेंट्स असतील तर त्यासाठी तुमच्या अपार्टमेंटच्या साईजनुसार डिफर होता मेंटेनन्स. आपका प्लॉट साइज कितना था?
1500 स्क्वेअर मीटर का प्लॉट आहे. 1500 1500 स्क्वेअर हां 1500 स्क्वेअर मीटर. दे सांगतो कसं आहे की तुमच्या सगळ्या खूप नंतरचा पॉईंट आहे, तरी पण मी सांगतो आम्ही काय केलं. कारण त्याला आपण म्हणतो की कॉर्पस वेगळा ठेवायला मेंटेनन्सला वगैरे, पण तिथे मग नंतर ना हळूहळू डिस्प्यूट तयार होतात, क्लॅशेस होतात की नवीन मेंबर जुने मेंबर हे तिथेच तुम्ही पहिलं इथे लाईन टाकता Divide. की हे आहे ना हे फक्त जुन्या मेंबर राहतील, हे नवीन मेंबर राहतील. ओके, त्याच्यामुळे जे काय आमच्याकडे होतं ना ते आम्ही सर्वांना डिस्ट्रीब्यूट करून टाकून शून्य करणार. मेंटेनन्स काढा तुम्ही. आज ज्या मेंबर्ससाठी ज्या मेंबर्सना आम्ही 390 कार्पेटचा 960 दिला, ओके, तर त्यांच्यासाठी आम्ही बफर अमाऊंट ठेवायची गरज काय? आम्ही ठेवले. कशासाठी ठेवले? सोसायटी उद्या काही ते एखाद्या गोष्टीत प्रॉब्लेम झाला, एवढं आम्ही केलेलं आहे सर्व, आणि तिथे कॉस्ट आली, तर त्या बाकीच्या बायर्सवर कशाला भरगणं? आम्ही बिल्डर आहोत ना, मग त्या फंड म्हणून आम्ही करू. पण ह्या कॉर्पसमधून तुमचा मेंटेनन्स वगैरे होईल ते नाही केलं, आणि ते करू पण नाही. जी तुम्हाला एक्स्ट्रा पैसे मिळाले ते तुम्ही डिस्ट्रीब्यूट केले मेंबर्समध्ये. आम्ही रेंट डिस्ट्रीब्यूट केलं. तुम्हाला मी सांगितलं तसं आम्ही एक चांगला पॉईंट आहे, आम्ही कुठल्याही मेंबर्सला कॉर्पसचं ॲश्युरन्स दिलं नव्हतं. तुम्हाला कॉर्पस किती मिळेल, काय मिळेल, ओके, तुम्हाला घर मिळेल एवढंच ॲश्युरन्स दिलेलं. ओके, हे पहिलं महत्त्वाचं होतं. दुसरं, 390 कार्पेट तर 960 कार्पेट दिल्यामुळे त्यांना कॉर्पस बिर्पस सर्व त्याच्यातच आलेलं आहे. कळलं ना? म्हणजे तुम्ही जर का एखाद्या ठिकाणी 1 लाख रुपये ठेवले तर 3 लाख रुपये त्यांना करून दिलेत आम्ही, सर्व त्याच्यात आहे. तर त्याच्यामुळे त्या गोष्टीचा कुठेही हे नाही. म्हणजे त्यांच्याकडे फक्त प्रोजेक्ट चालू असताना एका मीटिंगमध्ये मी सांगितलेलं त्यांना की आपण हा प्रोजेक्ट करतो, तुम्ही तुमचं घर बांधताय, मी माझं घर नाही बांधत आहे. माझं मी घर बांधतोय, तुम्ही तुमचं घर बांधताय, मी तुमचं घर नाही बांधत. ओके, हे कळलं? तर त्याच्यामुळे उद्या जर का आपल्याला प्रॉफिट झाला तर सर्वांना मिळेल, पण लॉस झाला तर तुम्हाला बेअर करायचा. उद्या 10-10 लाख रुपये काढायला लागतील तर काढायला लागतील. काही जण बापरे असं होऊ शकतं का नाही होऊ शकत? होऊ शकेल. मला एक्सपिरियन्स आहे, तुम्हाला नाही ना. 10 लाख होतील, पण हे 10 लाख काय असेल? तुम्ही जे तुम्हाला एक्स्ट्रा एरिया दिला आहे ना त्याच्यातले 10 लाख तुम्ही सोसायटीला परत देणार, तर तुम्हाला लॉस नाही आहे. कळलं तुम्हाला? म्हणजे त्यांची मेंटॅलिटी आम्ही तयार करून ठेवलेली की कॉर्पस सोडून द्या, उद्या तुम्हाला पैसे काढावे पण लागतील. पण सर्व आमचं व्यवस्थित झालं, त्यांना कोणालाही पैसे काढायला लागले नाही, त्यांना आम्ही रेंट देऊ शकलो, अँड दे आर हॅपी. सर मला एक विचारायचं आहे, एप्रिल 24 गुढीपाडव्याला तुम्ही चाव्या दिल्यात आणि एप्रिल 24 मग पूर्ण तुमची लोकं डिमॉलिश झाली आपली बिल्डिंग 19 काहीतरी ना 2019, म्हणजे कोविडच्या म्हणजे 5 वर्षामध्ये हा प्रोजेक्ट पूर्ण केला. साधारण 5 वर्षामध्ये प्रोजेक्ट पूर्ण करताना आता रेंट प्रत्येकाने आपापलं दिलं आहे, पण कोणी डोंबिवलीला राहायला गेला, कोणी दादरला गेला, तर प्रत्येकाचं रेंट वेगवेगळं असणार. आम्ही 20,000 रेंटची सर्वांना एक ठराविक रक्कम ठरवली असेल ना? 20,000 ठरवलं. मग कोणी 40,000 राहत किंवा 10,000 राहत. त्याचं आम्ही पहिल्या त्याच्यात 20,000 रुपये ठरवलेले, तुम्हाला 20,000 मिळणार. हां. मग तुम्ही 15,000च्या घरात राहा, 45,000च्या राहा, सोसायटी तुम्हाला 20,000 भाडं देणार. आणि जे त्यावेळेला होतं 20,000. तुमचा सगळ्यात मोठा सेटबॅक होता तो म्हणजे RBIने जे रूल्स चेंज केले की लोन देऊ शकत नाही, याच्यामुळे तुम्हाला सगळ्यात मोठा सेटबॅक नाही, आम्हाला 50-60 महिने गेले. ॲक्च्युली आमचं कन्स्ट्रक्शन 40 महिन्यात झालं. ओके 40 नाही म्हणजे प्रॉब्लेम्स हे जे आले फंडिंग्सचे की लोकांना सांगावं लागलं की बाबा प्रत्येकाला 10-10 लाखसुद्धा काढावे लागतील, याची तयारी ठेवा. हे सगळं तुम्ही कधी चालू केलं? ज्यावेळी मुंबई बँकेने तुम्हाला सांगितलं? नाही, नाही, मुंबई त्यांनी बँकेने disclose पण नाही केलं. केलं. ज्यावेळेला अच्छा. आम्हाला कळलं की कॉस्ट वाढलेली आहे. अच्छा, हां कोविडमुळे कॉस्ट वाढली त्यावेळी. हा प्रसाद बोल. नाथराणी साहब, आप बिल्डर है, थोड़ा कुछ आपकी लेवल से कुछ पूछ सकते हैं? नाही, कधी जायचं ते सांग मला. ठीक आहे, संध्याकाळी नंतर बोलतो. हां सॉरी. सर मला एक विचारायचं होतं, जो पैसा आप ले रहे, फॉर एग्जाम्पल अभी Flat sale. 15 करोड़ चाहिए, स्टार्टिंग में ले रहे हैं, सोसाइटी तैयार नहीं है देने के लिए, उन्होंने 5 करोड़
10 लाख दिया 20 लाख दिया, वो पैसे कौन से अकाउंट में लेंगे? सोसाइटी रीडेवलपमेंट फंड, अलग नहीं अकाउंट रीडेवलपमेंट फंड, अकाउंट मीन रीडेवलपमेंट, अकाउंट बैंक अकाउंट बोल रहे हैं, बैंक अकाउंट बोल रहे हैं। कैसे होता है, एक एस्क्रो अकाउंट होता है, वो एस्क्रो अकाउंट में आप कौन सा अमाउंट डालना है कि जो आपका परचेज सेल का बायर्स का अमाउंट है वो एस्क्रो अकाउंट में जाता है। ओके, जो आपका मेंबर्स का अकाउंट हम लोग ने अलग रखा था, रीडेवलपमेंट फंड करके रखा था, वो रीडेवलपमेंट फंड एक बार उनका एग्रीमेंट होने के बाद वो रीडेवलपमेंट फंड से हम लोग एस्क्रो में लेके गए पैसे। अलग अकाउंट खोलना पड़ेगा, अलग बैंक अकाउंट खोलना है। हाँ अभी हमारे पास 3 अकाउंट है, एक अभी रेगुलर मेंटेनेंस का चालू है, वो एक सेपरेट अकाउंट है, एक जो मेंबर्स का अलग अकाउंट था जिसमें रीडेवलपमेंट फंड पड़ा है वो, और एक एस्क्रो। अभी एस्क्रो अकाउंट प्रोजेक्ट कंप्लीट होने के बाद बंद हो जाएगा। और उसके ऊपर कुछ जीएसटी टीडीएस वगैरह जो इनसे फंड ले रहे हैं हम यूज़ कर रहे हैं सर। देखो जीएसटी का केस ऐसे है कि जो मेंबर्स बायर्स जो है हाँ उसको तो जीएसटी डायरेक्टली लगता है। ओके, सोसाइटी ने जो कंस्ट्रक्शन कॉस्ट वगैरह जिसका प्रोफेशनल भी उसका जीएसटी डायरेक्टली लगता है, तो वो तो जीएसटी लग गया। रीडेवलपमेंट फंड के ऊपर जीएसटी नहीं है। आप जैसे रिपेयरिंग फंड निकालते हो तो आपने रिपेयरिंग फंड निकाला, वो रिपेयरिंग के लिए यूज होगा ना, उसके लिए क्या जीएसटी। टोटल स्टार्टिंग से लेके टोटल प्रोजेक्ट्स पूरा मेंबर ने कंट्रीब्यूट करके एक्सपेंस किया है। मेंबर्स का कंट्रीब्यूशन नहीं प्लस है, जो सेल हुआ वो सेल हुआ आप मेंबर्स का कंट्रीब्यूशन मत ये करो, नहीं मतलब सेल सेल एडिशनल प्लस जो शासकीय परमिशन है, जो परमिशन जो उसका जो है रिसीप्टेड अमाउंट जो है वो सब मेंबर ने कंट्रीब्यूट करके पेमेंट की स्टार्टिंग में। कंट्रीब्यूट मतलब जिसने एडिशनल एरिया लिया था, हाँ उनसे सेल जो और जो लोगों ने हम लोग को पैसा दिया था ना, मतलब एडिशनल एरिया नहीं लिया हाँ बट इसमें इन्वेस्ट किया था ना, उनको हम लोग ने पैसा वापस दिया। हाँ मतलब मेंबर लोगों ने कंट्रीब्यूट किया कुछ ना कुछ इससे। मतलब जिसने 10 लाख रुपए दिया था हाँ। तो 10 लाख विद इंटरेस्ट हम लोग ने दे दिया। उसके ऊपर टीडीएस भी काट के दे देंगे ना, टीडीएस नहीं कुछ भी टीडीएस नहीं कटेगा। वो आप आपकी मेहनत नहीं बताऊंगा, वो सीए करेगा जैसा। सर मला विचारायचं आहे की आता तुम्ही म्हणा की एका मेंबरने 2 BHK घेतला आणि 1 BHK घेतला, तर आता आम्हाला जे असं कळलं आहे की प्रभू सरांनी सांगितलं की जेव्हा तुम्ही रिडेव्हलपमेंटला जाता तर तुमच्या नावावर फक्त तुम्ही एकच घेऊ शकता युनिट. हा जो प्रश्न आहे तुम्ही ते कसं केलं, वेगवेगळे युनिट? नाही नाही, एक मिनिट एक हां मिनिट. ठीक आहे. त्यांनी काय सांगितलं की रिडेव्हलपमेंट जेव्हा होते ना त्यावेळी 1 फ्लॅट अगेन्स्ट 1 फ्लॅट मिळतो. ओके, आणि हां, आणि तुम्हाला जेव्हा एक्स्ट्रा घ्यायचं आहे दॅट इज कम्प्लिटली सेपरेट थिंग. सांगतो त्यांनी काय सांगितलं हे नाही, आम्ही जो 2 BHK आणि 1 BHK हां घेतलं तेच तर 2 BHK आणि 1 BHKचे आम्ही दोन्ही सेपरेट ॲग्रीमेंट बनवले. ओके, 2 BHK त्यांना P-triple ॲग्रीमेंटमध्ये घेतलं, तिथे 1000 रुपये स्टॅम्प ड्युटी लागली. ओके. जो 1 BHK घेतला त्या 1 BHKमध्ये त्यांनी जो एक्स्ट्रा एरिया घेतला ना त्याच्यावर ॲक्च्युली कमर्शियली स्टॅम्प ड्युटी आणि GST एक्स्ट्रा के ऊपर 470 कारपेट का 1 BHK है, तो 200 कारपेट उन्होंने परचेस किया है, तो 200 के ऊपर हम लोग ने उनको स्टैम्प ड्यूटी और रजिस्ट्रेशन. पण मग ते त्यांच्या एकाच्या नावावर 2 घेऊ शकतात का? हे बघा, पहिली गोष्ट ठीक. मला 1000 कार्पेट मिळाला, तुम्हाला 1200 कार्पेट मिळाला, हां मला प्रॉब्लेम आहे का तुम्हाला 1200 मिळाला का? नाही, असं कुठेही लिहिलेलं आहे सर्वांना सेम मिळायला पाहिजे, हे पहिलं. ओके, कुठेच नाही लिहिलं आहे, सर्वांना मान्य झालं पाहिजे ना, तर ते आम्ही रेझोल्युशन करून घेतलं. ओके, 2 फ्लॅटचं पण केलं, काय प्रॉब्लेम आहे, आम्ही 2 फ्लॅट बनवले. ओके, तर त्याच्यामुळे तसं. आणि काही जण म्हणतात की 2 फ्लॅटचं एकच ॲग्रीमेंट होणार. अरे 2 फ्लॅटचं एक ॲग्रीमेंट झालं तर विकणार कसा दुसरा फ्लॅट? आम्हाला तेच क्लिअर करायचं होतं, आम्हाला तीच गोष्टी क्लिअर. ह्या सर्व गोष्टीने सर्व बॅकआउट जातात, पण आम्ही बॅकआउट नाही गेलो. आपलं थोडं डिस्कशनमध्ये आलं की आम्ही बऱ्याच वेळा रचनेमध्ये बदल तुम्हाला करावे लागले. रचनेमध्ये फ्लॅटच्या म्हणू शकत नाही, पण ही जे लिमिट आहे रचनेमध्ये बदल करण्याचं लिमिट ही कुठल्या स्टेजपर्यंत आम्हाला त्याच्यामध्ये बदल करण्याचं स्ट्रक्चर साधारण तुम्ही म्हटलं ना, बाथरूम असा पाहिजे, किचन असा पाहिजे किंवा एखादा रूम मोठा असा पाहिजे, अशा लोकांच्या रिक्वायरमेंट तुमचं कुठल्या स्टेजपर्यंत तुम्ही तुमचं एलिव्हेशन होईपर्यंत, खड्डा पाडेपर्यंत. तुमचा खड्डा पाडल्यानंतर तिथे जे खालचे बीम तयार होतात ना,
त्याच्यावरच कॉलम, खालचे जे कॉलम तयार होतात तिथूनच वरती जाते. तुमचा शेवटचा फ्लोअर प्लॅन तयार झाला ऐका, नाही, आमचा प्लॅन नंतर पण चेंज झाला. आमचं प्लीन झालं ना, त्याच्यानंतर पण आमचा प्लॅन चेंज झाला. पण तुमचे कॉलम आहेत ना त्याच्यावरतीच तो येतो. पण आम्ही प्लॅन चेंज करताना अजून कॅन्टिलिव्हर घेतला. म्हणजे हा तुमचा जो हा कॉलम आहे ना, हे कॉलम असा बाहेर अजून कंस्ट्रक्शन केलं, त्याला कॅन्टिलिव्हर म्हणतात. हे आम्हाला पण शब्द असं कळले. मला खूप विचारायचा, तुम्ही म्हणता की खड्डा धरल्यानंतर वरती, पण त्या आपण ज्या परमिशन घेतलेल्या आहे त्याला काय बाधा येते का? तुम्ही प्लॅन अमेंडमेंट कधीही करू शकता. आता उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, सेल्फ डेव्हलपमेंटचा अजून एक फायदा. आमचं ज्या वेळेला कन्स्ट्रक्शन चालू झालं, आम्ही आमच्या मेंबर्सना सांगितलं आत्ताच भिंती पाडून घ्या. तुम्हाला इथे भिंत नको आहे, इकडे पाहिजे, मला असं करायचं, आत्ताच करून घ्या. म्हणजे इलिगल नाही, लिगली. ओके. आणि मग त्याचे जे प्लॅन आहेत ना ते आम्ही म्हाडाकडून मंजूर करून घेतले नंतर. अच्छा, म्हणजे त्या म्हणजे फेज चालू असताना. उदाहरणार्थ ओके. माझा जर का हा हॉल आहे, हॉलच्या बाजूला किचन आहे, मला हॉल आणि किचनच्या मध्ये भिंतच नको आहे, कळलं? मला ओपन किचन पाहिजे, आत्ताच करा. मग नंतर मग तो इंटेरियरवाला येणार, तो धाड करत ती भिंत तोडणार ते नको. पण ते आम्ही त्यांच्याकडनं सँक्शन करतो. काही त्याच्यापर्यंत बदल करू शकतो आपण असं. हां, तुम्ही प्लॅन अमेंडमेंट बिल्डिंग कंप्लीट होईपर्यंत OC मिळेपर्यंत कधीही करू शकता. फक्त तुमचं जे मेजर स्ट्रक्चर आहे ना त्या स्ट्रक्चरला नाही झालं पाहिजे. म्हणून मी सांगेन की तुमचा खड्डा ज्यावेळेला आम्ही काय केलं ते सोडून द्या बाजूला. पण ज्यावेळेला खड्डा होतो ना खाली, त्याच्या आधी तुमचा प्लॅन फ्रीज झाला पाहिजे. कारण त्याच्यानंतर आम्ही जरी हे करून घेतलं असतं तरी आम्हाला बऱ्याचशा गोष्टी अफेक्टेड होत्या. म्हणजे हे करतं ते बरोबर आहे का, हे आहे का. अमेंडमेंट करताना ती कॉस्ट वाढणार, अमेंडमेंट कॉस्ट पण वाढणार त्याच्यामध्ये. वाढते ना, थोडीफार वाढते, एवढी नाही वाढत. तुम्हाला कॉलम बांधायला आणि या गोष्टीला काही फरक पडत. आता OC आमची OCची CFO झालं आता ह्या महिन्यात. पूर्ण सेम सायकलमधून जावं लागतं. ज्यावेळेस मी अप्रुव्हलची जी सायकल असते ती फर्स्ट विंडोपासून सुरू होते की एका पर्टिक्युलर विंडोलाच फक्त क्लोज लागतं? असं नाही, ते प्रत्येक वेगवेगळे डिपार्टमेंट असते ना. ॲक्च्युली इथे आमच्याकडे इथे बिझनेस म्हाडामध्ये बिल्डिंग परमिशन डिपार्टमेंट आहे आणि रिडेव्हलपमेंट डिपार्टमेंट आहे. त्यांच्या परमिशन वेगळ्या, यांच्या परमिशन वेगळ्या, कन्व्हेंटच्या परमिशन. एका पर्टिक्युलर विंडोकडेच तुमचा तो फ्लोर प्लॅन अप्रूव्हसाठी जातो. तो बिल्डिंग परमिशन, त्याचं डिपार्टमेंट वेगळं. बिल्डिंग प्रपोजल 5 मिनिटं आहे. तुम्हाला एक प्रश्न आहे. आता हे कन्स्ट्रक्शन म्हटलं तुम्ही RCC कन्स्ट्रक्शन आहे की ते आता नवीन टेक्नॉलॉजी मायवन आहे? आम्ही भरपूर आम्ही याच्यात खूप डोकेफोड केलेली की मायवान करायचं का. मायवान कन्स्ट्रक्शनमध्ये तुमचं खर्च जास्त होतो, पण तुमचं 7 दिवसात एक कॉलम होतो, एक मजला होतो. फक्त प्रॉब्लेम काय की आम्ही लेबर कॉन्ट्रॅक्टर गेलो ना, तो लेबर कॉन्ट्रॅक्टर जो होता त्यांनी मायवान केलं नव्हतं. आणि दुसरा आमचे जे चिपणीस साहेब आहेत ते ट्रेडिशनल विचारायचे, त्यांना जुनं ते सोन होतं. म्हणजे खाली खड्डाच खाणार, तिथून हे तसंच बांधा, हे ब्लॉक तसेच बांधायचे. त्यांचं काम असं होतं की आमच्याकडे कसं होतं, कॉन्ट्रॅक्टर होता, मटेरियल येणार होतं, बरोबर आहे, आणि व्हेरियस कॉन्ट्रॅक्टर होते. म्हणजे टायलिंगसाठी वेगळा कॉन्ट्रॅक्टर, कोर अँड जेलसाठी वेगळा, लाईटिंग इलेक्ट्रिसिटीसाठी वेगळा. ह्या सर्वांचं कॉर्डिनेशन करायचं, त्यांनी केलेल्या कामावर लक्ष ठेवायचं आणि सर्टिफाय करायचं. लॅबचं टेस्टिंग पण ते लोकच करायचं. आम्ही इथे कॉलमसाठी लॅब बनवलेली खाली 3.5 लाखाची. त्या कॉलमचे ब्लॉक्स आहेत ना ते बनायचे आणि त्याची स्ट्रेंथ बघायची. ॲज पर मार्केट रूल 45ची स्ट्रेंथ असेल तर आम्ही 55ची ठेवलेली, त्यानेच पुष्मळ व्यक्ती. आता तुम्हाला त्या वरती सांगतो, आमचं जेव्हा काम चालू झालं फर्स्ट फ्लोअर झालेला आणि त्यांच्या ह्याच्यात त्यांनी सांगितलं हा जो कॉलम बनवला आहे तो त्याच्यात नाही आहे. तर तो कॉन्ट्रॅक्टर सांगत होता 45 का तो रेंज आहे, 45 तो आर आहे ना ट्रेन, ते त्यांच्या ह्याच्यामध्ये बघतात मशीन.
आलं ना मग काय तो तर ना आमचं 55 नाही त्याला तोडायला लावलं त्यांनी कॉलम. आम्ही इथे आम्ही म्हणतो कशाला ना आहे बरोबर तर सांगतो ना तोडून देत त्याला तोडायला लावला कारण ते तोडल्यावर त्याचं काम आहे. तू ॲग्री केलं ना 55ची स्ट्रेंथ देणार मग 55 द्यायचे नाही दिलं तोडलं त्यांनी तो तोडला. आम्ही यांच्या मागे लागलो पुष्पन वेगवेगळी अरे कशाला ना बरोबर आहे ना तेवढं बाकी तो बघायचं तर नाही तोडून देतो. त्याच्यानंतर झाली बिल्डिंग त्यांनी सांगितलं तो तोडला नसता ना तर पुढचं काम आहे ना त्याच्यात त्यांनी आपलं तसंच केलं असतं. आता टाईम मॅनेजमेंट त्यांच्याकडे शेवटी मल्टीनॅशनल कंपनी आहे त्यांचे क्वालिटी प्रोसेसेस आणि क्वालिटी SOPs आहेत ओके त्यांचे ठरलेले प्रॉपरली कम्प्युटराईज आहे त्याच्यामुळे तिथे त्यांच्याकडे ग्रीन सिग्नल रेड सिग्नल ऑरेंज सिग्नल तयार व्हायचे त्याने आम्हाला यायचे इथे डिले होतोय शेवटी ते फीड करायचे ना तिथे आम्ही इथे डिले चाललो याला जरा हलवा तुम्ही इथे आमची परमिशन यायला पाहिजे मग ही वरची परमिशन आहे ते लायझनिंग आर्किटेक्टला हलवा. म्हणजे आमचं असं झालेलं की पुष्पन आणि वेकफील्ड आल्यामुळे आमचे सर्व कॉन्ट्रॅक्टर एवढे हैराण होते ते म्हणतात ऐसा थोडी काम होतं आहे लोक थोडी ऐसे काम करते फालतूगिरी असं. ते चिपलीस साहेब पण वैतागले ते म्हणतात मी आत्तापर्यंत असं काम नाही केलं आणि आपापसात त्यांची भांडणं व्हायची. हा कॉन्ट्रॅक्टर म्हणाला ते नाही यांनी बरोबर ह्याच्यामुळे डिले झाला हे ते आणि पेनल्टी लावायचे ना. तर आमच्या मीटिंगमध्ये पण एकदा असं डिस्कशन झालं की अरे हे काय चाललं आपण पुष्पनला थोडं थांबा करतात ते त्यांना करून देतो कारण जोपर्यंत भांडण करत करत कामात जातील तेवढं आम्हाला क्वालिटी चांगली मिळणार आहे. रेडी मिक्स सब इसमें माल वापरा रेडी मिक्स वापरलं नहीं जहाँ पे रेडी मिक्स चाहिए वहाँ पे रेडी मिक्स. लेकिन वापिस बोल रहा हूँ जो टिपनिस साहब थे वो ट्रेडिशनल वे वाले हैं बोलते नहीं मेरा नज़र के सामने ही बनना चाहिए और वहाँ पे ही बना क्योंकि हम लोग वो हिपॉक्सी कोटिंग डाल रहे थे तो हिपॉक्सी कोटिंग एक बॉटल के बदले 2 बॉटल डालना था ओके वो था वो रेडी मिक्स में नहीं आएगा और रेडी मिक्स में वो था मुझे वो क्या कंपनी करता है मालूम नहीं मेरे सामने ही बनना चाहिए. और पुष्पन वेकफील्ड वाले वहाँ पे देखते थे जैसे बना रहे पुष्पन जी कंपनी होती त्यांचे स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगकडे तुमच्या कामावर लक्ष ठेवतात. पुष्पन आणि वेकफील्डचे जवळजवळ 4 ते 5 इंजिनियर आमच्याकडे होते. त्यांचे कन्स्ट्रक्शनचे कोर अँड शेलचे वेगळे असतात MEPचे वेगळे असतात सेफ्टीचा एक होता वेगळा सेफ्टीचा पण त्यांचा असतो एक फिनिशिंगचा वेगळा त्यांचा एक्सपर्ट असतो. असं वेगवेगळं त्यांचा एक्सपर्टाईज मिळाला आम्हाला. पण पुष्पन अँड वेकफील्ड हे रुस्तमजी लोढा असे मोठे मोठे प्रोजेक्ट करते ते प्रभूसाहेब त्यांना अप्रोच झालेले त्यावेळेला. प्रभूसाहेब त्यांना नव्हते अप्रोच झाले नाईट फ्रँक म्हणून कंपनी आहे त्यांना अप्रोच झालेले की तुम्ही पण घ्या. आता या तिकडच्या कंपन्या आहेत त्यांना पण थोडं वेगळं मार्केट दिसलं इंटरनॅशनल. मग आमच्याकडे नाईट फ्रँक आलं पुष्पन वेकफील्ड अप्रोच झालं CBRE झालं JSL झालं. आता ह्या कंपन्या अशा ज्या टॉपच्या आहेत त्यांना आम्ही कुठे सिलेक्ट करणार म्हणजे असं होतं की टॉस उडवायचा आणि बघायचा यांना द्या अशी परिस्थिती होती. पण पुष्पन आणि वेकफील्डचे संमती पाटील म्हणून जे डिरेक्टर आहेत तर ते आमच्याशी प्रत्यक्ष बोलले की मला आमच्या US आणि सिंगापूरच्या ऑफिसला दाखवायचं आहे की असं पण होऊ शकतं आणि म्हणून मला प्रोजेक्ट पाहिजे. मग त्यांना आम्ही बोललो एवढं त्यांचं हे आहे तर मग आपण त्यांना नॉन डिस्क्लोजर ॲग्रीमेंट आहे त्याच्यामुळे मी फी किती दिली सांगू शकत नाही. फक्त एक सांगतो तुमचा रेग्युलर इकडचा PMC ₹1 देतो आणि ₹3. पहिली त्यांची ओळख करून द्या. एरिया था लैंड एरिया उससे हमारी सोसाइटी का रफली 8 to 4 लगा लीजिए. आमचा 5,700 आहे तुमचा 1,500 होता आणि आमचे मेंबर्स आहेत 100. तर ते विचारतात क्वेश्चन की कैलकुलेशन एक रफ कैलकुलेशन आपके काम में और हमारे काम में 8 to 4 लगा रहे आप जब तक फिजिबिलिटी नहीं निकालते हो ना क्योंकि हर एक का रूल्स रेगुलेशन अलग है. DCR 2034 एक ही है पूरा महाराष्ट्र के लिए लेकिन म्यूनसिपल कॉर्पोरेशन अलग है. जैसे पुणे में गैलरी 3 में सर बहुत डिटेल में नहीं एक इन जनरल व्यू होता है कि इस जगह पे इतना मतलब अगर मेरा एक्सपर्टाइज उसमें नहीं है कि मतलब इनको फी तो मान ही नहीं कि अगर जो टाइम लगेगा या पैसा लगेगा एफर्ट लगेगा कोई चीज़ अगर 100 बन रही है. देखो अभी मैं वापस एक बार बताता हूँ मैंने आपको जितना भी बताया ना तो तुम्ही असं नका विचार करू की रेंट आम्ही भरला म्हणून तुम्हाला पण भरायला पाहिजे. बरोबर आहे
त्याच्यानंतर आम्ही लेबर कॉन्ट्रॅक्टर अपॉइंट केले, तुम्हाला पण लेबर कॉन्ट्रॅक्टर करायला तुम्ही एक कॉन्ट्रॅक्टर करू शकता. ओके, तिथे तुमची कॉस्ट वाढेल, बाकीच्या गोष्टी. मॅडमचं म्हणणं काय की रफली आम्हाला किती काय होईल ते सांगा. पण कसं आहे की प्रत्येकाचे गणित वेगळे असतात. म्हणजे आता आम्हाला म्हाडाचे 3 FSI मिळतो किंवा त्याच्यावर प्रोराटा मिळतो. जसं मी 10% आम्हाला एक्स्ट्रा मिळाले म्हणून सांगितले. इथे आम्हाला प्रीमियम जास्ती आहे, तुमच्याकडे प्रीमियम कमी आहे. तर तो किती आहे, त्याच्यानंतर तुमचा एरिया किती, त्याच्यावर तुम्हाला सिडको किती देणार आहे, तुम्ही ऑलरेडी कन्झ्युम किती केला आहे. कारण मगाशी तुम्ही बोलताना सांगितलं तुम्ही FSI केला आहे. त्याच्यामुळे तुम्ही काय केलं आहे माहिती आहे का, तुम्ही ऑलरेडी जो रिडेव्हलपमेंट नंतर मिळणारा भाग आधीच केला आहे. तुम्ही कन्सिडर नका करू ज्याला रिडेव्हलपमेंट होईल त्याला तो एरिया बाजूला काढला पाहिजे. नाही, तो पकडून त्याच्यावर नाही मिळणार तुम्हाला. ओके, तर ह्या गोष्टी आहेत. मग ते घेतल्यावर तुम्हाला टाईम किती लागेल, ओके, किंवा तुम्हाला कन्स्ट्रक्शन कॉस्ट किती नाही ते त्याच्यानंतर ठरेल. ते तुम्हाला एक्सपर्टाईज सांगू शकतो. इंडिव्हिज्युअल मेंबरनी काय पेपर सबमिट करावं लागतं, प्रत्येक मेंबरनी काय. एक आम्ही ॲग्रीमेंट घेतलेलं, फक्त एक ॲग्रीमेंट घेतलेलं दुसरं काय स्टॅम्प पेपरवर घेतलेलं की परमिशन आहे. सगळं ठीक आहे. सोसायटी इज गोइंग फॉर सेल्फ रिडेव्हलपमेंट, सोसायटीचे सगळे पेपर लागतात ना तिथे. इंडिव्हिज्युअलचे फक्त ॲग्रीमेंट. इंडिव्हिज्युअल आम्ही त्यांच्याकडनं सर्वांकडनं एक इंडिमनिटी बॉन्ड बनवून घेतलेला नोटरी करून, की याला परमिशन आहे, आम्हाला सोसायटी काय काय देणार आहे त्या बेसिसवर आम्ही सोडतो. म्हणजे 20,000 रेंट देणार आहे, हे देणार आहे, ते नाही. त्यांना वेगळं विचारायचं आहे. आमच्याकडे सेल परचेस बरेच झालेले आहेत, त्याच्यामुळे काही लोकांची लाईट बिलं ती आता जे पण राहतात ना त्यांच्या नावावर नाही आहे, तर ते काय अडथळा येऊ शकतो. काही संबंध नाही, काय गरज. आमच्याकडे पण म्हाडाच्या नावाने लाईट बिलं होती. तो विचारतो साहेब, तो रिक्वायरमेंट आहे तुम्हाला पेपर सेल्फमध्ये सोसायटीचे पेपर जातात सगळे. मला वाटतं ओके, इंडिव्हिज्युअल पेपरची काही गरज नाही. एक मिनिट. आतापर्यंत आपल्याला महाडिक साहेबांनी, त्यांचं नाव मिलिंद महाडिक सेक्रेटरी आहेत, त्यांनी 2 तास 9:30 ते 11:30 जी माहिती दिली त्याच्याबद्दल आपण त्यांचे आभार मानूया. आणि त्यांचा सेटअप जो होता, त्यांची पहिली मिटिंग त्यांची 15 ऑगस्ट 2016ला झालेली. 16 नंतर त्यांचं 19ला सुरू झाले. आणि कोविडच्या काळातनं जो त्यावेळेला भावाला पण विचारत नव्हता, घरामध्ये प्रॉब्लेम होते, अशा काळातून ही लोकं गेलेली मंडळी आहेत. आणि त्यांनी आज गेल्या वर्षी एप्रिल 24ला गुढीपाडव्याला चाव्या दिल्या. त्यांचं खरोखरच टाळ्यांच्या गजरात स्वागत केलं. त्याच्याबरोबर माझे मित्र अविनाश लाड ह्या सोसायटीत राहतात. आणि मगाशी यांनी कौतुकाने सांगितलं की हे माझं एकट्याचं काम नाही, आमची जी टीम होती त्या टीमने काम केलं, सिनियर लोकांनी मदत केली, जी 4 लोकांची त्यांनी वर्णन केलं किंवा सगळेच. तर त्या सगळ्या टीमला धरून चालणारे म्हणजे महाडिक जे आहेत हे अविनाश लाड माझ्याबरोबर ऑफिसला असायचे. आम्ही दोघे एकत्रित एकदम एकाच दिवशी ऑफिसला लागलो आणि एकाच दिवशी रिटायर्ड झालो. आणि ते ह्या सोसायटीमध्ये यांच्याबरोबर आहेत. त्यांच्या सगळ्या त्यांनी जवळून त्यांना पाहिलेलं आहे. तर ह्या ह्या पूर्वरंगच्या सगळ्या सभासदांना आणि सगळ्या पदाधिकाऱ्यांना आपण खरोखरच तुमच्याकडनं आम्हाला काही शिकायला मिळालं, तुमचे आभार मानतो. आणि आता एक आम्ही तुम्हाला पुस्तक भेट देतो आहे. खरं एकमेव अद्वितीय पुस्तक मी म्हणेन तुमच्यासाठी. तर त्याबद्दल तुम्ही एक पु ल देशपांडेंचं पुस्तक आहे. पुस्तकाचं नाव तुम्ही सांगू शकाल का? आम्ही नाही सांगणार, तुम्ही सांगू शकाल का? तुमच्या दोघांसाठी प्रश्न आहे. पूर्वरंग असेल. पूर्वरंग पुस्तक या नावाचं पुस्तक आहे, पु ल देशपांडे यांनी लिहिलेलं आहे. आणि आज सचिनने ते मुद्दाम खरेदी केलं आणि ह्या परिवाराला ही भेट आपल्यासाठी देण्यात आली. मला पुस्तक वाचण्याची खूप आवड आहे. कवर उघडून जरा त्याच्यातलं फर्स्ट पेज जरा बघा. माझं एक सांगणं आहे, तुम्ही आता इथे आला आहे, ओके, तर आपण मिडल क्लास फॅमिलीतली लोकं असतो, त्याच्यामुळे बऱ्याचशा